नमस्कार. तुम्हालाही तिघांना मनापासून नमस्कार. खरं सांगायचं तर त्यांचं कार्य, त्यांचं वय, कार्यासाठी त्यांनी दिलेला वेळ, कार्यासाठी केलेला विचार हे सगळं लक्षात घेतलं ना तर कार्यक्रमाची सुरुवात वाकून नमस्कार अशी करायला हवी आणि ती मी नव्हे आपण सगळ्यांनी करायला हवी. त्यामुळे काही माणसांपुढे आपण नुसत्या टाळ्या वाजवून चालत नाही, आपण त्यांच्यासमोर नतमस्तक असलं पाहिजे. अशी 3 माणसं आज प्रातिनिधिक स्वरूपात आपल्या समोर आहेत की ज्यांना आपण आता ऐकणार आहोत. पोटापाण्याचा व्यवसाय प्रत्येकाचा असतो, पोटापाण्याचा विचार प्रत्येकाचा असतो आणि पोटापाण्याच्या पलीकडे जात समाजाच्या पोटापाण्याचा विचार करणारे अनेक जण आपल्या आसपास असतात. कर्मवीरांनी स्वतःच्या शिक्षणापुरतं ध्येय ठेवलं असतं तर कदाचित आज हा रयत शिक्षण संस्था नावाचा वटवृक्ष उभा राहिलाच नसता. अगदी त्याचप्रमाणे हे तिघं आणि या तिघांसारखे असंख्य सामाजिक कार्यकर्ते, आम्ही असं समजतो की तुम्ही प्रातिनिधिक स्वरूपात आहात तिघंजणं. तुम्हालाही तिघांना कल्पना आहे की समाजाची विविध प्रश्नांची गरज खूप मोठी असते आणि त्या प्रश्नांना भिडण्याची ताकद फार कमी जणांमध्ये असते. अशी ताकद असलेले कार्यकर्ते हे यांचं सौंदर्य असतं की कितीही मोठं काम उभं राहिलं तरी ते मान्य करत असतात की आम्ही कार्यकर्ते आहोत, आमचं काम अजून सुरू आहे. अशी तिघंजणं आज आपल्यासोबत आहेत. एकेकाच्या बोलण्यामधनं त्यांच्या कार्याचा अधिक सविस्तर परिचय आपल्यापर्यंत पोहोचेल आणि अधिक चांगल्या पद्धतीने आपण त्यांना जाणून घेऊ. सुरुवातीलाच सांगते तुम्हालासुद्धा आणि तुम्हालासुद्धा वेळ कमी पडणार आहे याची आम्हाला खात्री आहे. तुमचं काम आणि त्याला आम्ही देऊ शकणारा वेळेच्या माध्यमातून न्याय हा नेहमीच छोटा राहणार आहे, तसा असतो, आजही छोटा पडेल. पण हेतू एवढाच आहे की कुठल्याच साहित्य संमेलन म्हणलं की साहित्याच्या पलीकडे अशा काही विषयांना स्पर्श होत नाही. पण हे शोध मराठी मनाचा आहे. हे नुसतं साहित्याशी निगडीत संमेलन नाही आहे, तर मराठी मनाच्या शोधाशी निगडीत हे संमेलन असल्यामुळे सामाजिक क्षेत्रामध्ये मराठी माणसं करत असलेली काम, त्याही शोधाचा प्रयत्न या सत्रामधनं आपण घेण्याचा प्रयत्न करत आहोत. डॉक्टर भरत केळकर सर, आपण भूषण सर तुमची परवानगी असेल तर आपण भरत केळकर सरांपासून या प्रश्नाला सुरुवात करूया. रसिकांनो नमस्कार. सातारा म्हणलं की माझ्या डोळ्यासमोर एक मोठा आधारवड उभा राहिलेला असतो आणि तो आधारवड म्हणजे कर्मवीर भाऊराव पाटील. कर्मवीर भाऊरावांनी जे आयुष्यभर कार्य केलं, जी माणसं घडवली, त्याच वाटेवर चालणारी आज आपल्यासमोर बसलेली ही 3 दिग्गज मंडळी आहेत. तिघे डॉक्टर आहेत. 2 त्यातले प्रत्यक्ष वैद्यकीय व्यवसायाशी निगडीत आहेत. पण मध्ये बसलेले तिसरे डॉक्टरही जरी प्रत्यक्ष वैद्यकीय व्यवसाय नसला तरी समाजाला आजार होऊ नये आणि आजार झाला तर त्यांचं पुनर्वसन कसं करायचं हे सांगणारे आहेत, हे दाखवणारे आहेत. आता आपल्याला समाजामध्ये संत फारसे दिसत नाहीत, पण मला वाटतं जर संतत्व म्हणजे काय किंवा दुसऱ्यासाठी जगणं म्हणजे काय याचा आदर्श घ्यायचा असेल तर मला वाटतं आजच्या व्यासपीठाकडे आपण एकदा नजर टाकली पाहिजे. मी सुरुवात करतो डॉक्टर बर्जींपासून. बर्जी, तुम्ही अनेक वर्ष जनकल्याण समिती, वनवासी कल्याण आश्रम याच्याशी निगडीत आहात. या सामाजिक कार्याची बीजं कशी रोवली गेली, सुरुवात कशी झाली? हे मला वाटतं आपले आईवडिलांचं पहिलं जे संस्कार असतात की एखादा प्रश्न, म्हणजे आईवडील सांगतात की एखादा प्रश्न तुला डिस्टर्ब करत असेल तर फक्त टीका करू नको, त्या ठिकाणी तू काय करू शकशील, काय कॉन्ट्रीब्यूट करू शकशील याचा विचार. कारण समोर येणारी प्रत्येक गोष्ट तुला इन्स्पायर कशी करता येईल असं हे करता येईल. म्हणजे हे लहानपणापासून होतच. तिथे जनकल्याण समितीने पहिल्यांदा मी जेव्हा प्रॅक्टिस चालू केली 84ला, तेव्हा पोलिओ सर्जरी कॅम्प होता. तिथे ते सगळे आरोग्यरक्षक ते झोळीतनं पेशंटला आणायचे, फॉलोअपला मी जायचो मोटरसायकलवरती. ते बघून म्हटलं की ह्यांना खरंच आपली गरज आहे, इथे आपण नक्की काही करू शकतो तिथे. पण हे जे माझे आईवडील म्हणायचे की आपली ही संवेदना जोपासायला पाहिजे. मी एक उदाहरण देतो. 99 साली मला वाटतं महाराष्ट्र टाइम्समध्ये विश्वासचा एक लेख प्रसिद्ध झाला होता की पंढरपूरच्या यात्रेमध्ये त्यांनी वैद्यकीय सेवा कशी देतो. म्हटलं आपण म्हणजे हे वाचून मी आणि माझ्या पत्नीने ठरवलं की आपण इथे नाशिकला काय करू शकू. मग त्र्यंबकेश्वरला आम्ही 2000 सालापासून मोफत आरोग्यसेवा द्यायला लागलो आणि आता आम्ही जवळ 70-80 जण आता गेले 25 वर्ष त्या ठिकाणी त्या वेळेला काम देतो आणि तिथून मगच निर्मळवाडीचा हा सगळा
प्रवास सुरू झाला. गिरीशचं सांगायचं झालं मी आम्ही प्रत्येक हे संवेदना जोपासण्यासाठी दरवर्षी मी आणि माझी पत्नी एखाद्या चांगल्या संस्थेला भेट देतो. मला वाटतं 18-19 साली मी गिरीशला फोन करून आलो होतो. 2 वर्षात त्याचं 2 दिवस काम बघून म्हटलं अरे काय काय काम आहे याचं म्हणून. एखाद्या म्हणजे अशा आजारामध्ये हे करू शकतील तिथे. इनफॅक्ट दॅट इन्स्पायर्ड मी की जेव्हा कोविडमध्ये जेव्हा अनक्लेम्ड डेड बॉडीज होत्या नाशिकला, तेव्हा जनकल्याण समिती आणि संघाच्या ह्याच्यानी आपण एक SOP तयार केली. मी पण त्याच्यात उतरलो होतो. 6 जणांची टीम, त्यांना PPE किट कसा घालायचं आहे सांगायचं. म्हणजे ते होत आहेत, आपल्या TV वरती दिसतंय, पेशंटच्या समोरच डेड बॉडीज आहेत, आपण फक्त चकचक करायचं का, इथे आपण काय करू शकतो. वाटतं ही दॅट केप्ट मी गोईंग. आणि नंतर शोध घेता घेता डॉक्टर्स विदाउट बॉर्डर्स या संस्थेचा मला शोध लागला, की जी रेडक्रॉससारखी संस्था आहे आणि ती अशा ठिकाणी वैद्यकीय सेवा देते, मोफत वैद्यकीय सेवा, ज्या ठिकाणी कोणीच पोचू शकत नाही, म्हणजे सरकार पण पोचू शकत नाही अशा ठिकाणी त्यांना. आणि त्याला कोण राजकीय नाही, त्याच्यामध्ये फायनान्शियल काही नाही, जातपात नाही, अशा ठिकाणी जाऊन ती सेवा द्यायची. म्हणून मी स्वतः त्याला ऑनलाईन ॲप्लिकेशन दिलं, झालं. आणि मग एक एक येत गेले. ते 2014ला सिरियाच्या सिव्हिल वॉरमध्ये जाऊन वैद्यकीय सेवा दिली. 2016ला येमेनमध्ये जाऊन प्रत्यक्ष युद्धभूमीमध्ये जाऊन सेवा दिली. आणि 2018ला मोसूल इराक या ठिकाणी मला त्या ठिकाणी काही कॉन्ट्रीब्यूट करण्याचा खूप चांगली संधी लाभली. फार डिस्टर्बिंग होतं. तुम्हाला पाहिजे असेल तर ते कुठल्या पद्धतीचं हॉस्पिटल रन करतं त्याची क्लिप आपण दाखवू शकू पाहिजे तर. ते दाखवत आहेत का? मला वाटतं क्लिपकडे आपण थोड्या वेळी जेव्हा या विषयावरती सविस्तरपणे बोलू, कारण हा असा एका 2 मिनिटात संपणारा विषय नाही. डॉक्टरांचे युद्धभूमीवरचे अनुभव हे डॉक्टर म्हणाले तसं की अस्वस्थ करणार आहेत. म्हणजे ते डॉक्टर असून ते अस्वस्थ होतात, कारण आमच्या मनाने तुम्ही जास्त मन मेलेले असतात, साध्या भाषेत सांगायचं म्हणलं तर. त्या मनाने कॉमन माणूस जो असतो, आमच्यासारखा नागरिक जो असतो, त्याला ठेच लागली तरी असं होतं. त्या मनाने तुमची वेदना सहन करायची थोडीशी क्षमता जास्त असते. असा माणूससुद्धा म्हणतो की ते डिस्टर्बिंग होतं, तर ते आमच्यासारख्या सामान्य नागरिकांसाठी तर ते नक्कीच त्रासदायक असणार आहे. त्यामुळे हा विषय असा 2 ओळीतला नाही आहे. आपण अधिक सविस्तर त्यांच्याकडनं जाणून घेऊ. पण मला वाटतं गिरीश कुलकर्णी, म्हणजे आत्ता आपल्या प्रेक्षकांमध्ये खूप जण विद्यार्थी आहेत. हो. आणि विद्यार्थी अवस्थेत असताना विद्यार्थी म्हणून जर आपण काही जर करायचं ठरवलं तर तेव्हा फारसं काही ते पूर्ण होईल असं नसतं. पण डॉक्टर गिरीश कुलकर्णी जेव्हा तुमच्या वयाचे होते तेव्हा त्यांच्या मनात एक बीज रुजलं गेलं आणि त्या बीजाचा जो वृक्ष बनला आहे, आज 27 प्रकल्प स्नेहालयाचे आहेत. त्याची सुरुवात ते शाळेमध्ये असताना झाली. मला वाटतं तो प्रसंग आपण डॉक्टर गिरीश यांच्याकडून त्यांच्या तोंडूनच ऐकायला हवा. आदरणीय रामदासजी फुटाणे नानांचे खूप आभार मानतो की त्यांनी या व्यासपीठावरती निमंत्रित केलं. चंद्रकांत दळवी सरांशी नगर जिल्हा परिषदेला ते CEO होते तेव्हापासूनचं आमचं एक नातं आहे. आणि आज या ठिकाणी खूप मान्यवर मांदियाळी जमलेली आहे आणि आपल्याशी संवाद करण्याची संधी या कर्मवीरांच्या नगरीमध्ये मिळते आहे, छत्रपतींच्या नगरीमध्ये मिळते. मोठी गोष्ट आहे. हा जो सगळा प्रवास आहे, डॉक्टर भरतजींसारखे असंख्य लोक, काही हयात आहेत, आज बरेचसे हयात नाहीत, अशा असंख्य लोकांच्या मुळं हा जर्नी झालेला आहे. मी त्यांचा सगळ्यांचा एक प्रतिनिधी म्हणून आपल्यासमोर संवाद करतो आहे. खरं तर कोणत्याही कामाची सुरुवात एखाद्या प्रेरणेतून होत असते किंवा एक ती पहिले कल्पना मनामध्ये असते आणि जेव्हा नुसती कल्पना असते तेव्हा तिच्यावर विश्वास ठेवणं लोकांना फार जड जात असतं. आणि प्रत्येकाला प्रेरणा मिळत असतात. प्रत्येक व्यक्ती संवेदनशील असते आणि प्रत्येकाला काहीतरी गोष्ट अशी अस्वस्थ करणारी त्याच्या आयुष्यात घडत असते. जेव्हा मी 8वीला गेलो तेव्हा माझे वडील म्हणले की 10वीला, आणि माझं कसं होतं की मला रोज संध्याकाळी ग्राउंडवरून मुलं पाठवून बोलून आणायला लागायचं किंवा आजी यायची बोलवायला. म्हणजे मला खेळ खूप आवडायचा, मैदानावरच मी रमायचो आणि थोडा अभ्यासात एवढा मला इंटरेस्ट नव्हता. तर मला वडिलांनी सांगितलं की बघ तुझे सगळे मार्क पाहता, तुला गणित जरा जड जाते, तर तुला गणिताचं चांगल्या मार्कांनी पास व्हायला पाहिजे, नाही तर 10वीत काही खरं नाही, तर तू गणिताचा क्लास लाव.
तर ज्यावेळेला म्हणजे आजपासून एक 45 वर्षांपूर्वी क्लास लावणं म्हणजे मुलाचं लक्षण होतं, म्हणजे मुलांनी क्लास लावायचा अशी कल्पना होती. मी म्हटलं नाही मी क्लास नाही लावणार, कारण तो फार स्टिग्मा आहे, क्लास लावायला लागतो म्हणजे असं. ते म्हणले अरे असं काय नाही, तू जा आणि तुला मदतीची गरज आहे, कारण तू तर जास्त मनापासून अभ्यास नाही करत. म्हणून मी मग गणिताचा क्लास लावला. गणित आणि सायन्स दोन्ही तिथे शिकवलं जायचं. आणि जो शॉर्टकट होता तो चित्रा गल्ली नावाच्या एका रेड लाईट एरियातनं शॉर्टकट होता. तर बाकीचे मुलं 1.5 किलोमीटर लांबून जायचे. ते म्हणायचे नको या गल्लीतून जायला नको. पण मी असं म्हणायचो की आपल्याच गावाचा एक भाग आहे, आपण उगीच लांबून कशाला जायचं, तेवढ्या 10 मिनिटात दुसऱ्या 2 गोष्टी करता येतात. आणि मग मी थोडं उशिरा निघून लवकर तिथे वेळेत पोचायचो. असं असायचं. जाताना मी नेहमी डाव्या उजव्या बाजूला पाहायचो की माझ्याच वयाच्या लहान लहान मुली 13-14 वर्षांच्या तिथे व्यवसायासाठी उभ्या करून ठेवलेल्या आहेत आणि त्यांचं अतिशय त्यांच्यावरती लैंगिक अत्याचार होत आहेत, त्यांना देह व्यापारासाठी विकलं जाते. आणि मग सबकॉन्शियस माइंडमध्ये अनेक गोष्टी यायच्या. क्लासमध्ये बसलेलो असताना सुद्धा तो जवळच होता क्लास तिथं, तर आम्ही खूपदा आरडाओरडा, शिव्या, मुलींच्या किंकाळ्या हे सगळं ऐकायचो. आणि बऱ्याचदा अशी दृश्य दिसायची कधीतरी की त्या मुलींना फरफटत नेलं जाते, त्यांच्या चेहऱ्यावर वगैरे सगळ्या अंगावर असं दिसतंय की त्यांना गंभीर आजार झालेले आहेत. मग कदाचित क्षयरोग असेल किंवा सिफिलिस, गनोरियासारखे गुप्त रोग असतील. आणि मन असं आतून पिळवटून जायचं. आणि मी विचार करायचो की खरं तर या मुलींनासुद्धा माझ्यासारखंच पाठ्यपुस्तक, वही, दप्तर घेऊन क्लासला जायला पाहिजे आणि तो त्यांचा अधिकार आहे. पण काय करायला पाहिजे हे काही मला समजत नव्हतं. जेव्हा मी 11वी-12वीला होतो त्यावेळेला मी एक अनुभव घेतला की माझ्या वर्गामध्ये एक मित्र होता माझा, तो एका अशा जाती समूहातनं आलेला होता की ज्या जाती समूहाचं जातीचा व्यवसाय म्हणजे वेश्या व्यवसाय असं समजलं जात होतं. आणि त्यांच्या समाजामध्ये महिला आणि मुली या देह व्यापारामध्ये ढकलल्या जात होत्या. आणि तो जातीचा व्यवसाय असं म्हणून पुरुष लोकांना सुद्धा फारसं काही त्याचं वाटत नसे. मी जेव्हा त्याच्या घरी गेलो तेव्हा मी पाहिलं की त्याची 16 वर्षाची आई व्यवसाय करते, 16 वर्षांची बहीण व्यवसाय करते, 40 वर्षांची आई पण व्यवसाय आहे आणि 70-72 वर्षाची म्हातारी आजीसुद्धा चहाच्या कपावर तेच करते, कारण परिस्थिती खूपच भयंकर होती. आणि पुरुषांना काही वाटत नाही आहे, ते बसलेले. तर मी त्याला म्हणले की अरे तुला हे बघून काही वाटत नाही का? तर तो म्हणाला मला काही वाटण्यासारखी परिस्थितीच नाही आहे. मला जर काही वाटलं, कारण आमची जात पंचायत असते, आणि मला जर काही वाटलं बिटलं मी काही बोललो तर मला फारच त्रास होईल, मला माझं जीवही गमवायला लागेल. त्यापेक्षा मी असा विचार करतो की मी शिक्षण घेणार आहे आणि इथून पळून जाणार आहे. त्या वेळेला मी असा विचार केला की हे दुसऱ्याचं दुःख आहे म्हणून आपण असं बघतो आणि असं म्हणतो की हे खूप वाईट आहे आणि आपल्याला हळहळ वाटते. पण आपण एक विचार करू की आपण कुठं मरायचं हे ठरवू शकतो, पण कुठं जन्म घ्यायचा आहे आपल्या हातात नाही. तर जर आपल्याला या ठिकाणी जन्म घ्यावा लागला असता आणि कदाचित आपल्या स्वतःची माणसं, आपली आई, आपली बहीण, आपली आजी जर आपल्याला इथं पाहायला लागली असती तर आपल्याला काय वाटलं असतं. आणि मला असं वाटतं की त्या एका गोष्टीमुळे मला खूपच अस्वस्थता आली आणि मला असं वाटलं की आपण नुसतंच अस्वस्थ व्हायचं, दुःखी व्हायचं, त्याच्या पुढं जाऊन काहीतरी कृती केली पाहिजे. आणि मग त्याच्यानंतर एक जर्नी झाला. मी विद्यार्थी चळवळीत काम केलं, अनेक लोकांच्या सोबत काम केलं जे या विषयाशी संबंधित होते. त्याच्यामध्ये एक विजयाताई लवाटे म्हणून पुण्यात खूप चांगलं काम ज्यांचं होतं, एक प्रीती पाटकर, त्या अजूनही मुंबईच्या कामाठीपुऱ्यात काम करतात. अशा असंख्य लोकांना मी भेटत राहिलो आणि त्यांनी कसं इंटरव्हेन्शन केलं ते पाहिलं. नंतर माझ्या असं लक्षात आलं की खूप लोक म्हणायचे की हा विषय खूप संवेदनशील आहे, तुम्ही नंतर करायला पाहिजे, पण तुम्ही आधी तुमचं शिक्षण पूर्ण करा, आधी तुम्ही नोकरीत सेटल व्हा, तुमचं सगळं नीट झाल्यावर तुम्ही लोकांचे प्रश्न सोडवा. पण मला बरेच चांगले गुरु भेटले. ते म्हणाले की 2 प्रश्न स्वतःला विचारायला पाहिजे. पहिला प्रश्न म्हणजे आज नाही तर केव्हा, इफ नॉट नाव देन व्हेन. आणि दुसरा प्रश्न म्हणजे इफ नॉट मी देन हू, जर मी नाही तर कोण. आणि मी हा प्रश्न स्वतःला विचारला आणि म्हटलं की आपण उद्या काहीतरी मोठं करायचं, त्याच्यापेक्षा आज काहीतरी डुएबल छोटं करणं खूप महत्त्वाचं आहे. उद्या आपण कोणाला तरी केक देणार आहे, त्यापेक्षा आज आपण आपल्या भाकरीतला अर्धा तुकडा देऊ शकतो का कोणाला, आज आपल्या हातात आहे. आणि मग एक सुरुवात केली मी. 88 साली मी पहिल्यांदा लालबत्तीमध्ये काहीतरी करण्याच्या उद्देशाने गेलो आणि एक जर्नी सुरू झाला. मला आठवतं की 26 जानेवारी 1989ला पहिलं झेंडावंदन आम्ही रेड लाईट एरियाच्या समोर जी महापालिकेची शाळा होती त्या शाळेच्या मैदानामध्ये केलेलं होतं आणि तिथून स्नेहालयाचा जर्नी सुरू झाला. पण या जर्नीची सुरुवात एका अस्वस्थ करणाऱ्या अशा वेदनेतून झालेली होती. म्हणजे काही काम करायचं आहे म्हणून काही केलं असं नाही, तर ती वेदना इतकी अस्वस्थ करणारी होती की काही केलं नसतं तर आपलं जीवन दुःखी झालं असतं आणि एक प्रकारचं गिल्ट
मनामध्ये अपराधी भाव मनामध्ये असतो की आपण सगळं काही करू शकत नाही, पण जे थोडं करू शकतो ते पण आपण करत नाही. तर मला असं वाटतं की त्या अपराधी भावातून ती प्रेरणा अशी कामामध्ये उतरली. मी नाही तर कोण आणि आत्ता नाही तर कधी, समाजसेवेची सुरुवात अशी होत असते. धन्यवाद गिरीश. आज आपल्यामध्ये डॉक्टर विश्वास सापत्नेकर आहेत. तर तुमची बॅकग्राऊंड आर्मीची आहे. तुम्ही लंडनमध्ये असताना स्कुबा डायव्हिंग, पॅराशूटमधून उडी मारणं असेल, फ्री फ्लाईंग असेल, आणि या सगळ्यांचा उपयोग तुम्ही देशासाठी पण करून दिला. जेव्हा भारतामध्ये अतिरेक्यांनी अनेकचा मोठा साठा आणला होता आणि तो साठा समुद्रामध्ये कुठेतरी टाकलेला होता, आणि तो जर सापडला नसता तर काय झालं असतं या देशाचं, कल्पना तरी नुसती मनात आली तरी खूप धास्तावल्यासारखं होतं. काय होता तो प्रसंग? आता सुरुवातीपासून सांगायचं म्हणजे सर्वप्रथम मी नाना आणि इथल्या सगळ्या ऑर्गनायझेशनचे स्पेशल सायन्स देतो. मी लंडनला असताना तिकडून तुम्ही मला इथं बोलवलं. आय एम रिअली व्हेरी मच थँकफुल टू यू फॉर दॅट. सुरुवात अशी झाली की माझे वडील जज होते आणि सुरुवातीला जेव्हा जजांची अपॉइंटमेंट होती त्यावेळेस ते खेडोपाडी होती. त्याप्रमाणे मी नगर जिल्ह्यामध्ये आमची बदली श्रीगोंदा आणि पारनेर आणि अहमदनगर अशा ठिकाणी झाली होती. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही जर गरिबीमध्ये किंवा अशा खेडोपाड्यात जर तुम्ही वाढलात तर आपला भारत देश खरं काय आहे हे अगोदर कळतं. थँक्यू. माझं नंतरचं शिक्षण मोठ्या शाळेत झालं ही गोष्ट फार निराळी आहे, पण फॉर्मिंग इयर्समध्ये मी अशा शाळेत आणि अशा ठिकाणी शिकलो की मनावर एक दडपण आलं की मी मोठ्या शाळेत जरी गेलो तर माझं रूट्स तिथनं चालू झालेले आहेत, त्यामुळे ते मला कधी विसरता येत नाहीत. नंतर मी वडिलांच्या बऱ्याच बदल्या झाल्या. मी कोल्हापूरला सेंट झेवियर स्कूलमध्ये होतो. नंतर इथं जी तुमची मिलिटरी स्कूल आहे त्याचप्रमाणे पुण्याला जी श्री शिवाजी प्रेपरेटरी मिलिटरी स्कूल आहे त्या मिलिटरी स्कूलमध्ये गेलो. तिकडनं पास झाल्यानंतर मी सोलापूर, पुणे इथं माझं शिक्षण झालं. आर्म फोर्सेस मेडिकल कॉलेज आहे, आर्मीचं युनिक कॉलेज आहे, तिथं मी MBBS पास केलं. मुंबईच्या KM हॉस्पिटलमधनं मी MS पास केलं. आणि नंतर बाहेरच्या जगात काय आहे बघण्यासाठी म्हणून मी इंग्लंडला गेलो. तिथं मी खूप शिकलो. बाहेरच्या माझ्याकडे 8-10 तरी डिग्रीज असेल, एक्झॅक्टली आठवत नाही. आणि बऱ्याच प्रकार डिफरंट टाईप ऑफ सर्जरीजमध्ये मी काम केलं. आणि गव्हर्नमेंटच्या तर्फे आणि युनायटेड नेशनतर्फे दुसऱ्या देशामध्ये म्हणजे युरोपमध्ये, आफ्रिकेमध्ये म्हणजे नायजेरिया, बेनिन, टेगो या अत्यंत छोट्या छोट्या देशामध्ये मी खूप काम केलं. आणि जेव्हा मी परत आलो तेव्हा लक्षात आलं माझ्या हातात फक्त आता 2च वर्षे राहिलेली आहेत, म्हणून मी प्लास्टिक सर्जरीमध्ये सुपर स्पेशलायझेशन केलं. आता हे केल्यानंतर मी इंग्लंडला जायच्या अगोदर, लक्षात ठेवा, मी इंग्लंडला जायच्या अगोदर ठरवलं होतं की मी परत येणार आहे. त्यामुळं जेव्हा मी तिथं माझं प्लास्टिक सर्जरीचं ट्रेनिंग कंप्लीट झालं आणि तिथल्या लोकांनी सांगितलं मला की डॉक्टर सॅपी, जे मला म्हणतात सापटनेकरच्या ऐवजी सॅपी म्हणतात, हॅपी सॅपी, डॉक्टर सॅपी तुला आता फार मोठं प्रमोशन मिळणार आहे अँड दिस इज युअर वंडरफुल लाईफ, ह्याच्या पुढचं तुझं जीवन फार चांगलं होणार आहे इंग्लंडमध्ये. असं बऱ्याच डॉक्टर्स येत होतं. मी काही त्यात अपवाद असा काही नव्हतो. त्याच क्षणी मी त्यांना सांगितलं की ही तुमची पोस्ट दुसऱ्या कोणाला तरी द्या, कारण मी आता परत इंडियाला चाललेलो आहे, मला इथं राहायचं नाही आहे, मला माझ्या देशात माझ्या देशभावांना, बहिणींना, मला त्यांच्यासाठी मी माझं पुढचं काम करणार आहे. मित्र हो, 5 बेडरूमचा डिटॅच हाऊसमधनं ते सगळं सोडून मी ठाण्यामध्ये एका 1.5 रूमच्या चाळीमध्ये जिथं टॉयलेट कॉमन होतं तिथं येऊन राहायला सुरुवात केली. आणि त्यात मला काही वाईट वाटलं नाही, कारण मला माहिती होतं मी पुढं वर जाणार आहे. मी सुरुवातीला एका दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये प्रॅक्टिस चालू केली. 1.5 वर्षामध्ये मी माझं पहिलं 30 बेडचं हॉस्पिटल काढलं आणि त्याच्यानंतर 1 वर्षाच्या आत माझं मी 70 बेडचं दुसरं हॉस्पिटल काढलं. सगळे मिळून 100 बेडचं हॉस्पिटल मी इंडियात आल्यानंतर 3 वर्षाच्या आत केली. तुम्ही टाळ्या जरूर वाजवा, कारण तुम्हाला असं वाटतं मी काहीतरी केलं. हे ह्याच्यासाठी सांगत नाही का बाबा मी किती ग्रेट आहे. काल इथं डॉक्टर नेरुरकर बसले होते आणि त्यांनी तुम्हाला हे सांगितलं होतं की तुम्ही बाहेर जात आहात, एक दिवस असा येणार आहे 10 वर्षानंतर की बाहेरचे लोक इथं येणार आहेत. 10 वर्षासाठी थांबू नका. ही 1983ची माझी कंडिशन होती आणि मी परत आलो. तर माझ्यासारखे जे बाहेर जरूर जा, पण परत या.
मग माझं मी पहिलं हॉस्पिटल स्पेशल बर्न्स युनिटचं केलं आणि 70 बेडचं हॉस्पिटल काढून मी हे शांतपणे माझी प्रॅक्टिस 20 वर्ष फार चांगली केली. 100 बेडची फुल असलेल्या हॉस्पिटलची प्रॅक्टिस म्हणजे काय हे तुम्हाला माहितीच असेल. त्याच वेळेस जेव्हा मी माझी पहिली प्रॅक्टिसला सुरुवात केली 83ला, त्यावेळेस टाइम्स ऑफ इंडियामध्ये असं आलं होतं की मोखाडा आणि खोडाळा ह्या एरियामध्ये 3 मुले डायरियाने मेली. आता तुम्ही सांगा, मी काही ग्रेट केलं असं सांगत नाही, पण हे तुम्हालाही असं याच्याबरोबर तुम्हाला हेच वाटेल की तुम्ही मिलिटरी स्कूल मिलिटरी कॉलेजमध्ये शिकता, इंग्लंड अमेरिकेमध्ये जाता, इतके मोठे होता कारण तुमचं हॉस्पिटल आहे आणि तुमच्या अंगणामध्ये डायरियाने पेशंट मरतात. शेम ऑन यू. आणि तिथंच नाही, पण त्यावेळेस मला माझे लहानपणचे मित्र पण आठवले. मग असं असेल तर ही जागा कोणची म्हणून बघायला आम्ही ही जागा गेलो. देवबान नावाचं हे गाव आहे, खोडाळ्यापासून साधारणपणे 5 किलोमीटरवर. बॉम्बे नाशिक रोडचा जो घाट लागतो कर्जतचा, तिथं लाईफटाईमला जर तुम्ही एक टर्निंग आहे, तिथनं जंगल चालू होतं. आम्ही गेलो त्यावेळेस तिथं हे पण नव्हता, रस्ता पण नव्हता, चिखलामध्ये आम्ही गेलो. तिथं गेल्यानंतर एक छोटंसं देऊळ होतं आणि तिथं गृहस्थ होते साठे नावाचे, वसंतराव साठे. ते म्हणाले तुम्ही कशाला आला तिथं? म्हटलं आम्हाला इथं काहीतरी करायचं, काम करायचं आहे. 15-20 लोक जमले. लोक हो ते इतके गरीब होते, इतके निग्लेक्टेड, इतके माल नरेश, त्यांच्या अंगावर धड कपडे नव्हते, जेवण नाही, खाण नाही, मुलं बाळं म्हणजे खरूज आलेला आहे, शेंबूड येतो आहे, म्हणजे इतकी पिटिएबल कंडिशन कोणाची पाहिलीच नव्हती. मी त्यांना ताबडतोब सांगितलं आम्ही इथं काम करायला येणार आहे. तर त्याने एक मस्त उत्तर दिलं, काम करायला येणार आहेत असे लोक खूप सांगतात हो, पण ॲक्च्युली कोणीच येत नाही. आता प्रॉब्लेम असा होता, इथं जाऊन काम करायचं म्हणजे त्यांच्यासाठी सगळंच बघायला पाहिजे ना. नुसत्या 2 गोळ्या जाऊन तिथं देणं वॉज नॉट गोइंग टू सॉल्व द प्रॉब्लेम. लोकांनी मला तिथंच वेड्यात काढलं. अरे तू त्याला दररोज B1 B6 B12चं इंजेक्शन देतोस, एक टॉनिकची बाटली देतोस, कसं त्यांना बरं वाटणार आहे? 10 वर्ष देत राहिलो, कसे बरे होत नाहीत बघायला, आणि त्यात फरक पडला. या लोकांच्याकडं मी दर आठवड्याला जायला सुरुवात केली. दर आठवड्याला जाऊन त्यांना, मी जर ठाण्यामध्ये कन्सल्टंटची प्रॅक्टिस करतोय तर त्याच लेवलची प्रॅक्टिस मी तिथं ट्रीटमेंट दिली पाहिजे असा विचार करून सगळ्या प्रकारची इंजेक्शन्स, IV ड्रिप्स, ऑल सेट ऑफ मेडिसिन्स, आणि लागलं तर त्यांना उचलून माझ्या हॉस्पिटलमध्ये आणायचं, फुकट त्यांची ऑपरेशन करून त्यांना परत पाठवायचं. हे मी आता हे माझं 43वं वर्ष आहे. सांगण्यात आनंद हा होतो आहे की मी हे करतोय कळल्यानंतर नाशिक, कल्याण, डोंबिवली इथले सगळे लोक तुमच्या ॲक्च्युली साताऱ्याचे पण काही लोक तयार झाले आणि ते महिन्यातनं एकदा तिकडे जाऊ लागले. म्हणजे जेव्हा जे मला आठवड्यातनं एकदा जावं लागत होतं ते आता मला महिन्यातनं एकदा जावं लागलं, कारण बाकीचे रविवार बाकीच्या लोकांनी घेतले. इथनं आम्ही सुरुवात झाली. आता ज्या ठिकाणी आम्ही दगडावर बसून खाली पेशंट पाहत होतो तिथं एक मिनी हॉस्पिटल झालेलं आहे. देऊळ चांगलं तर आहेच आहे, शाळा झालेली आहे, नंतर बॉईज अँड गर्ल्स हॉस्टेल झालेलं आहे, अँटीनेटल पोस्ट नेटल सगळ्या प्रकारची ट्रीटमेंट तिथं होते आहे. आणि आता तिथली मुलं अशी शिकलेली आहेत की त्यातले काही डॉक्टर घेऊन ते मला सांगणार आहेत की डॉक्टर सापडणेकर यू रिटायर नाव. या स्टेजला मी आलेलो आहे. दिस इज वन. आणि काय सांगू सर, तुम्ही जेव्हा लंडनमध्ये होता तेव्हा अनेक प्रकारचं प्रशिक्षण घेतलं, आवड म्हणून घेतलं. तुम्ही पॅराशूट जम्पिंग करत होता, फ्री जम्पिंग असेल, स्कुबा डायव्हिंग असेल, आणि हे भारतात येऊन तुम्ही शिकवलं त्या सगळ्या मुलांना. एक चांगली टीम तयार झाली. आता प्रश्न असा आहे की मी आर्म फोर्सेस मेडिकल कॉलेजमधून MBBS पासून जेव्हा इंग्लंडला गेलो त्यावेळेस मला हे माहिती होतं जर उद्या भारतामध्ये जर एखादं वॉर झालं तर मला ते ताबडतोब बोलवणार आणि इमर्जन्सी कमिशन देऊन मला तिथं काम करायला लावणार युद्धावर. तर आता तुम्हाला माहिती आहे की फौजमध्ये 3 सेक्शन्स आहेत, आर्मी, नेव्ही, एअरफोर्स. मी परत आल्यानंतर काय होणार आहे, मी इथला त्यांच्यापेक्षा चांगला सर्जन असेन, पण त्याची स्पेशालिटी आहे तिथं मी काहीच करू शकत नव्हतो. म्हणून आर्मीसाठी मी इंग्लंडमध्ये जाऊन संपूर्ण पॅराशूट जम्पिंगचं ट्रेनिंग कंप्लीट केलं. त्याच्यानंतर एअरफोर्सचा मनुष्य मला हे सांगणार आहे, आय एम सॉरी मॅडम इज सिटिंग हिअर, शी इज ऑलरेडी अ पायलट, तरी त्यांना मी सांगतोय की मला परत आल्यानंतर इथल्या एअरफोर्सच्या कोणत्याही माणसाने तुला फ्लाईंग येत नाही आहे असं मला कोणी म्हणू नये. म्हणून इंग्लंडमध्ये मी लायसन्स मिळवून तर सगळं पायलटचं ट्रेनिंग कंप्लीट केलं. आणि तिसरं म्हणजे मी स्कुबा डायव्हिंग केलं. म्हणजे पाणबुड्याचा जो कोर्स आहे तो संपूर्ण स्कुबा डायव्हिंगचा कोर्स मी कंप्लीट केला आणि तो बराच दिवस मी फॉलोअप करत होतो.
हे सगळं करून मी इंग्लंडहून, अर्थात अजून बरेच मी स्पोर्ट्स केले, ॲडव्हेंचर स्पोर्ट्स, फेन्सिंग, बंजी जम्पिंग वगैरे, दॅट्स नॉट व्हेरी रिलेव्हंट. पण परत आल्यानंतर मी असा विचार केला की मला जेव्हा असंच कुठे तुमच्यासारखं कुठं बोलायला मिळेल आणि त्यांना म्हणेल मी असं असं केलं आहे, तर कोणतरी उठून मला हेच म्हणणार ना, आम्हालाही करायचं त्यासाठी तुम्ही काय करता. म्हणजे काय, मी इथं एरोड्रोम तर आणू शकत नाही, म्हणजे त्यांना पायलट तर बनवू शकत नाही. पॅराशूट जम्पिंग म्हटलं की आजही कोणाची हेच म्हणलं, अरे कुठे जातोस ते उडी मारायला. मग मला इथं जर आणलं, ह्यांचं जर मन घट्ट आणि करेजेस करायचं असले तर मी काय आणू शकतो, मी स्कुबा डायव्हिंग आणलं. इथं स्कुबा डायव्हिंग आणून ठाण्याच्या कॉर्पोरेशनच्या परमिशननी तिथल्या स्विमिंग पूलवर मी 15 वर्ष स्कुबा डायव्हिंग ट्रेनिंग क्लब चालू केला आणि तो मी फुकट शिकवत होतो. आणि हे मी करत होतो. पुढचं सांगू RDX. हां, तुम्ही ते स्फोटकं जी होती RDX त्यासाठी तुमची मदत घेण्यात आली तर होती. काय झालं की तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की असं स्कुबा डायव्हिंग करत असताना पोलीस माझ्याकडे यायचे, त्यांना मी ट्रेनिंग द्यायचो. मग पोलीस माझ्याकडनं काही कामं करून घ्यायची. एक मोठा ट्रक पडला होता कोणीतरी स्मगल केलेल्या गोष्टीचा ठाणा क्रीकमध्ये, तो काहीतरी 40-50 फूट होता, त्यालाही हुक लावून तो आम्ही बाहेर काढला होता. म्हणजे मी अशी कामं करतो हे सगळ्यांना माहिती होतं. 1992 साली काय झालं की बाबरी मस्जिद जी होती ती आपल्या लोकांनी उडून टाकली. बाबरी मस्जिद उडल्यानंतर 1 वर्ष काही झालं नाही, पण 1 वर्षानं आपल्या देशाचे जे दुश्मन होते, ज्यांनी ते होते, त्यांना येऊन ह्याचा रिव्हेंज घ्यायचा होता. आणि हा रिव्हेंज घेण्यासाठी त्यांनी काय केलं की 10 केजीज ऑफ RDX, 10 किलो RDX हे अत्यंत डेंजरस एक्सप्लोजिव्ह आहे. 10 किलो RDXनी मुंबईचे 1993 साली 8-10 जे स्फोट झाले, ज्याच्यामध्ये हजारो लोक गेले आणि करोड रुपयाची नुकसानी झाली आपली, इतकी की बाहेर कामाला जाणारा सकाळचा मनुष्य संध्याकाळी परत येतोय की नाही, आणि परत येणारा मनुष्य आपली बायको जिवंत असणार आहे की नाही, इतकी लोकांना खात्री नव्हती. इतकं तिथं डेंजर पसरलं होतं. आता मी थोडक्यात सांगतो कारण स्टोरी फार मोठी आहे. तर त्यावेळेस असं झालं की नागला बंदर जे ठाण्यापासून 10 किलोमीटरवर आहे, तिथं RDXचा मोठा साठा आपल्या दुश्मनांनी आणून ठेवलेला आहे अशी न्यूज आली. नेव्हीला ताबडतोब कळवण्यात आलं. तर नेव्हीने काय सांगितलं की हा तसाच राहावा म्हणून प्रोटेक्टिव्ह एक्सप्लोजिव्स किंवा प्रोटेक्टिव्ह डिव्हायसेस ठेवलेले आहेत. म्हणजे RDXमध्ये ठेवलेलं आहे आणि अराउंड इट असे एक्सप्लोजिव्ह ठेवलेले आहेत. कुणी काढायला गेला तर त्या एक्सप्लोजिव्हला हात लागला तर तो मनुष्य मरेल, पण RDX सेफ राहील. दुसरी मेथड अशी होती की RDX आणि एक्सप्लोजिव्ह एकत्र असतील, RDX हलवलं की एक्सप्लोजन होणार. आणि तिसरी मेथड दुसऱ्या मेथडसारखीच पण कंट्रोल बाय रिमोट कंट्रोल, आणि तीही असणार आहे. त्यामुळं कोणत्या मेथडनी सगळ्यात चांगलं आणि सगळ्यात सेफ राहील असं जोपर्यंत ते विचार करत होते तोपर्यंत पोलीस माझ्याकडे आले. आता सिच्युएशन समजून घ्या. आपण ते RDX अत्यंत चांगल्यापणे काढलं असतं, एक एक्सप्लोजिव्ह न होता, पण तोपर्यंत ते जर रिमोट कंट्रोल उडवलं असतं तर काय सगळा गोंधळ झाला असता. म्हणून मला त्याने सांगितलं की हे ताबडतोब काढायचे, तुम्ही जाल का. तर मी तिथे गेल्यानंतर सगळ्या लोकांनी मला सांगितलं, साहेब तुम्ही जाऊ नका, तुमचं हॉस्पिटल आहे, तुम्ही दर 6 महिन्याला इंग्लंड अमेरिकेला जाता, तुम्हाला काय पडली आहे. पण माझी 4 मुलं, ऑफकोर्स बायको, 4 मुलं, माझे वडील, ही सगळी माझ्यावर जबाबदारी असताना मी म्हटलं दिस इज कॉल फ्रॉम द नेशन. देशाची ही इमर्जन्सी आहे. एकटा सापटणेकर मेला तर काही होणार नाही, जर इतके लोक वाचणार असतील तर. आणि म्हणून मी जाणारच म्हणून सांगितलं. तुम्ही मला नाही म्हटलं तरी मी जाणार. आणि माझ्याबरोबर पॅराशूट जम्पिंग वगैरे सगळ्या ज्या गोष्टी मी केल्या, माझ्या बायकोनी, विद्याने, तिने पण केलेल्या आहेत. ती म्हणाली विश्वास तू जातेस, तुझ्याबरोबर मी पण येते. पाण्यात अजिबात काही दिसत नव्हतं, व्हिजिबिलिटी काहीही नव्हती. म्हणजे पाण्याखाली गेलं की साचपडत फक्त बघायचं कुठं सापडत आहे का. आणि इतका चिखल होता की तुम्ही जर अडकला तर तुमच्या सिलेंडरमधले हवा संपली की तुम्ही मरणार. तुम्हाला सुडवायला येणार कोणी येऊ शकत नाही कारण दिसत काही नव्हतं. असं करता करता जेव्हा आम्ही गेलो तसं 15 मिनिटांनी पोती लागली. त्याबरोबर एक पोत घेतलं मी आणि वर आणलं. वर आणल्यानंतर काय झालं, आता ते परत किनाऱ्यापर्यंत न्यायचं कसं. तर तिथं ज्या छोट्या बोटी होत्या त्या बोटीमध्ये पोलिसांची आम्ही मदत घेतली. काही पोलीस तिथंच उभे होते, म्हणजे पाण्यामध्ये एक हात बोटीला लावलेला, एक हात रिकामा. पोतं जसं वर येईल तसं ते उचलायचं आणि वर ठेवायचं बाकीच्या लोकांनी. असं करत आम्ही 60 पोती काढली, आम्ही 20 पोती काढली. ती काढल्यानंतर सगळे म्हणाले आता RDX सापडलं, आता बॉम्बे सेफ आहे, तुम्ही काही काळजी करू नका, डॉक्टर सापटणेकर परत या.
पण म्हटलं ह्याने जर काही वेळाने परत बोलवलं आपल्याला तर हॉस्पिटलमध्ये यायला वेळ नसायचा, म्हणून म्हटलं थांबा जरा आम्ही अजून बघतो. आणि आम्ही अजून असेच पुढे गेलो, जिथनं बोट येण्याची शक्यता आहे असं अँटिसिपेट केलं आम्ही. आणि तिथं गेल्यानंतर आम्हाला 40 पोती सापडली. सगळी मिळून 60 पोती आम्ही बाहेर काढली. त्यामध्ये माझं एक मिस झालं होतं, ते पण 61 असे 61 पोती आम्ही बाहेर काढली. साधारणपणे 30-40 फुटावरून काय असेल एक्झॅक्टली आठवत नाही. सगळ्याचं वजन साधारणपणे अकॉर्डिंग टू न्यूजपेपर 2 ते 2.5 टन्स झालं. आणि त्याची किंमत त्यावेळेस काही 60-70 कोटी रुपये होती. आर्मीच्या इंटेलिजन्सने आम्हाला एवढं सांगितलं की डॉक्टर सापटणेकर, दिस वॉज इनफ टू डिस्ट्रॉय बॉम्बे, दिल्ली, कॅलकत्ता, अहमदाबाद, चेन्नई, हे सगळे डिस्ट्रॉय होऊ शकत होते. एवढा RDX तुम्ही सापडून काढलेलं आहे. आम्ही ते गव्हर्नमेंटच्या हातात दिलं, आम्ही आमच्या कामाला लागलो. ही गोष्ट मी विसरून गेलो. अनफॉर्च्युनेटली ज्या लोकांनी ते तिथे ठेवलं होतं त्यांनी एका वर्षांनी मला त्रास द्यायला सुरुवात केली. आता तेही डिटेल मला काही सांगता येत नाही, पण तुम्हाला एवढंच सांगतो मी की साधारणपैकी 5-6 महिन्यानंतर त्यांनी मला एक शेवटची तारीख दिली होती. 5-6 महिन्यानंतर माझं 100 बेडचे हॉस्पिटल जे फुल रनिंग होतं ते सगळं सोडून, मायदेशी सोडून मला परत इंग्लंडला जावं लागलं. इंग्लंडला मी गेलो, तिथंही एक मोठं हॉस्पिटल काढलं. तिथंही मी भयंकर सक्सेसफुल झालो. माझी मुलं मोठी झाली, माझ्या जबाबदाऱ्या जवळजवळ संपत आल्या. म्हणून 2010ला मी म्हटलं मायदेशी, म्हणून मी 10,000ला मी परत इथं आलो. इथं आल्यानंतर इथल्या मेडिकल कॉलेजमध्ये मी ऑनरी सर्जन झालो. स्कुबा डायव्हिंग शिकवणं चालू केलं. सगळ्या माझ्या ॲक्टिव्हिटीज, अर्थात माझ्या बाकीच्या ॲक्टिव्हिटीज देवबान वगैरे सगळ्या ज्या बाकीच्या आहेत त्या सगळ्या चालू होत्याच, पण ह्या मी चालू ठेवल्या. आणि नंतर काय झालं की मला नॉर्थ ईस्टला, म्हणजे जे 7 सिस्टर्स आहेत, म्हणजे मिझोराम, मला वाटतं आपण नॉर्थ ईस्ट आणि तुमचं काम बऱ्यापैकी पॅरलल आहे, तर त्या प्रश्नामध्ये आपण ते एकत्र कव्हर करू. कारण भरत केळकर आणि तुमचा एक कॉमन मुद्दा आहे, युद्ध, म्हणजे युद्धग्रस्त ठिकाणी जाऊन तिथे काम करायचा. तर त्यावेळेला त्या विषयाशी अनुषंगून तुमचे अनुभव, आणि शिवाय तुमचं आत्ता ज्या विषयाला तुम्ही सुरुवात केली होती तेही अतिशय प्रेरणादायी आहे, पूर्वेकडच्या राज्यांमधनं तुमचं असलेलं काम. पण केळकर सरांना मी तुमच्या आधी मघाशी थांबवलं होतं, म्हणून पुन्हा एकदा केळकर सरांपासून मी सुरुवात करते. युद्धग्रस्त भागामध्ये डॉक्टरांची गरज हा वेगळा विषय, आणि तुम्ही ज्या संघटनेविषयी सांगितलं त्या संघटनेविषयी, तिथल्या तुमच्या कामाविषयी आणि तुमच्या अनुभवाविषयी थोडंसं सविस्तर ऐकायला आवडेल. त्यावेळेला तो व्हिडिओ तुम्हाला जेव्हा वाटेल की आता हा व्हिडिओ आपण पाहूया, तेव्हा तुम्ही सांगा, आपले तंत्रज्ञ प्ले करतील तो. मेडिसिन सान्स फ्रंटियर म्हणजे डॉक्टर्स विदाउट बॉर्डर्स नावाची संस्था आहे, ते मी मेन्शन केलं. त्याच्यामध्ये आपण स्वतः व्हॉलंटिअर करायचं असतं आणि इंटरव्ह्यू असतो. त्याच्यामध्ये तुम्ही क्रॉस कल्चरल ॲक्सेप्टन्स कसं आहे, तुम्ही सगळ्यांना करता की नाही, तुमचं मेंटल स्टॅबिलिटी किती आहे, या सगळ्याचं इंटरव्ह्यूमध्ये होतं. आणि जेव्हा कॉल येतो तेव्हा तुम्हाला शक्य असेल तर तिकडे व्हॉलंटिअर सर्जन म्हणून जायचं. तर 2014ला मला सिरियामध्ये जे सिव्हिल वॉर चालू होतं त्यासाठी MSFनी तिथे रामथा नावाचं जॉर्डन सिरिया बॉर्डरवरती एक हॉस्पिटल काढलं होतं. ते डेव्हलप करायचं होतं, तिथे बोलावलं होतं. हे विलक्षण अनुभव असतात. म्हणजे जखमांना आम्ही डॉक्टर, काही जखमा आमच्यासाठी नवीन नाही आहे, पण त्याच्या पाठीमागे हे का होतं हे फक्त हे खूपच डिस्टर्ब करणारं होतं. येमेनमध्ये तर युद्धक्षेत्रामध्येच होतं. हे मी सांगताना हे कसं असतंय बघायला ही क्लिप लावायची विनंती करतो. लावता येईल का? हे मी येमेनला जायच्या अगोदर याच ऑर्गनायझेशननी डोनर्ससाठी तयार केलेली क्लिप आहे. We have around 8 to 12 operations. वेगळे सर्जन आहे, याच्यामध्ये मी Most of नाही. these wounds are caused by the gunshot or bomb and इथे खिडक्यांना हे का लावतात की बाहेरचा बॉम्बस्फोट होऊन काचा आतमध्ये येऊ नये म्हणून हे प्लास्टिकचं आवरण चिटकावं लागतं. Il y a eu un bombardement tout près et il y a 5 vitres qui ont éclaté à plein d'endroits différents. आणि हे मुद्दाम ती पाटी असते की खिडकीजवळ उभं राहू नका, तुम्ही इंज्युअर व्हाल म्हणून. MSF एकच संस्था काम करते तिथे.
हॉस्पिटलच्या बाहेर असं चालू असताना आतमध्ये जे येतात ते शांत चित्ताने करायला मला भीष्मराज बाम सरांनी जी मला साधना शिकवली होती ती खूप माझ्या मत्तीला आली. आणि तसंच मोसुलला युद्ध जस्ट संपलं होतं काही महिने. ते युद्धाचं जे सिक्वेल म्हणजे जे परिणाम जे बघतो ते सगळे निग्लेक्टेड. म्हणजे ते बॉम्बस्फोट झाल्यामुळे जे जखमी झाले होते ते बराच काळ बाहेर नव्हते येऊ शकले. ते इन्फेक्टेड किंवा माल युनायटेड हे वगैरे होतं त्यांच्यासाठी ट्रीटमेंट द्यायला म्हणून गेलं होतं. हे आपलं फक्त स्किल्स टेस्ट करत नाही पण मानसिक शांततासुद्धा आपली ही टेस्ट करते. याच्यासाठी तुम्ही म्हणता तसं आपल्याला आपल्या जीवाला धोका असतो का? असतो. परंतु मला वाटतं आपला सगळ्यांचा गीतेवरती खूप विश्वास आहे आणि त्यामुळे तू तुझं काम व्यवस्थित कर आणि आम्ही तुझी काळजी घेऊ. हे योगक्षेमम वहाम्यम याच्यावरती आपला खूप चांगला काय म्हणतात विश्वास आहे. त्याच्यामुळे हे होऊ शकतं तिथे. स्नेहालयाची स्थापना 1989मध्ये झाली. त्याला तर 35-36 वर्ष झालेली आहेत. देहविक्रय करणाऱ्या महिला, त्यांची मुलं किंवा HIV एड्सग्रस्त असतील, रस्त्यावर फिरणारी मनोरुग्ण मंडळी असतील किंवा आईवडिलांनी जन्मता क्षणी रस्त्यावर फेकून दिलेली लहान लहान बाळं असतील, स्नेहालय या सगळ्यांसाठी काम करत आहे. गिरीची, स्नेहालय ही केवळ आता एक संस्था राहिलेली नाही तर जवळजवळ 70 वेगवेगळ्या संस्थांची मातृसंस्था म्हणून स्नेहालय काम करत आहे. आणि हे काम सगळ्यांनी मिळून करायला हवं हे जे तुम्ही सांगताय, या सगळ्यांचा तुमच्या मनात नेमका विचार काय? स्नेहालय जसे जसे प्रश्न समोर येत गेले तसं तसं त्याला एक कन्स्ट्रक्टिव्ह रिस्पॉन्स म्हणून एक उपक्रम स्नेहालयाने सुरू केला. जसं की सुरुवातीला माझ्या घरामध्ये शेल्टर होम चालू केलेलं होतं, कारण अशी संस्था काढावी आणि शेल्टर म्हणजे ती अशी विकसित होईल असं काही समोर नव्हतं उद्दिष्ट. आपल्या हातात जे आहे ते आपण करायचं. मग लालबत्तीतल्या काही मुलांचं आमचं इव्हिनिंग शेल्टर, नाईट केअर सेंटर असं सगळं आरोग्याचा प्रकल्प सुरू करता करता माझ्या घरामध्ये मी एक हॉस्टेल चालू केलेलं होतं आणि तिथून त्या महिलांचा आणि मुलांचा खूप जवळून अनुभव मला घेता आला आणि त्यांच्याशी एक नातं पण विकसित होत गेलं. त्याचबरोबर जसं ह्युमन ट्रॅफिकिंगचा प्रश्न आला, मग 95-96 पासून आम्ही अल्पवयीन मुली देहवापरातून मुक्त करणं, त्यांचं पुनर्वसन करणं हे सुरू केलं. जसे जसे प्रश्न समोर येत गेले तसं तसं त्याला रिस्पॉन्स म्हणून एक प्रकल्प, जसं HIV एड्स बाधित मुलांचा खूप मोठा प्रश्न आला. 93 साली माझ्याकडे 2 मुलं HIV बाधित होते, एक महिला पण होती. पुढं त्यावेळेला उपचार नव्हते चांगले, त्यामुळे ते वारले. पण त्याचं औचित्य लक्षात आलं हे सुरू करायला पाहिजे. आणि मग 95 साली जेव्हा आम्ही मोठ्या प्रमाणावर शेल्टर होम नगरजवळ सुरू केलं, ते HIV पॉझिटिव्ह मुलांना प्राधान्याने प्रवेश दिला. त्याच्यामध्ये त्यावेळेला भारतामध्ये फारशा सोयी नव्हत्या आणि थोडी भीती आणि गैरसमज पण फार होते HIV बद्दल. त्यामुळे स्नेहालयाचं शेल्टर सुरू झाल्यावर अगदी कलकत्त्याच्या सोनागाचीपासून किंवा दिल्लीच्या GB रोडपासून किंवा नागपूरच्या गंगा जमनापासून किंवा पुण्याचं बुधवार शुक्रवार पेठ आणि मुंबईचं कामाटीपुरा सगळीकडनं मुलं आणि बायका यायचे. आणि आम्ही सांगायचो की आमच्या इथे सोय नाही आहे एवढी, आम्हीच आत्ता शिकतोय. तर बायका म्हणायचे नाही आम्हाला तरी पण आमच्या मुलांचं इथे यायचं आहे. बायका पण पॉझिटिव्ह आणि मुलंही पॉझिटिव्ह. तर आम्ही म्हणायचो की इथे तुमची नाही उपचार होणार आणि आम्ही फक्त जेमतेम जेवायला घालू शकतो तुम्हाला, कारण की आमची तेवढीच ताकद आहे. तर त्या म्हणायचं नाही आम्ही तरी इथंच राहतो. तर आम्ही म्हणायचो का इथं का राहून तुम्हाला काय मिळणार आहे? ते म्हणे असं आहे की आम्ही तर मरणार आहे आम्हाला कळलेलं आहे, पण आमच्या पाठीमागे निदान मुलांची सुरक्षा आणि काळजी तुम्ही चांगली घेताल असा विश्वास आहे. आम्ही जर रस्त्यावर गेलो तर या मुलांचं काय होईल ते आम्हाला माहीत नाही. मग आम्ही HIVचं केअर होम सुरू केलं. पुढे त्याच्यात MSAX बरोबर NACO बरोबर वेगवेगळे प्रकल्प सुरू केले. त्याचप्रमाणे समोर प्रश्न आले तसतसे प्रकल्प सुरू केले. मग त्याच्यातून बालमातांचा प्रश्न, त्याच्यासाठी एक भारत माता केंद्र, स्नेहांकुर ॲडॉप्शन सेंटर. आत्तापर्यंत साधारणपणे 2200 ॲडॉप्शन्स केलेत आणि 1100 बालमातांबरोबर सक्सेसफुल काम केलं. मला वाटतं बालमातांबरोबरचं काम हे जास्त चॅलेंजिंग काम होतं, कारण आता काळ इतका बदलला आहे आणि मुलींचं प्युबर्टी एज म्हणजे वयात येण्याचं वय कमी कमी होत चाललं. त्यामुळे आता आमच्याकडे 11 वर्षाची बालमाता आहे. हे सांगितलं तर धक्का बसेल, पण हे वास्तव आहे. कारण आम्ही अशा ठिकाणी काम करतो की समाजाचं बदलतं चित्र जे आहे ना ते असं जवळून पाहायला मिळतं तिथे. आणि बऱ्याचशा मुलींचा लैंगिक छळ म्हणा किंवा त्यांची जी
प्रेग्नन्सी ती कुटुंबातल्या नातेवाईक व्यक्तीकडनं असते, जवळच्या नातेवाईकांकडनं असते, त्याच्यामुळे त्यांना परत कुटुंबामध्ये पाठवता येत नाही. आणि मग असे प्रश्न समोर आले की त्याच्यावर आता ॲडॉप्शन सेंटर पुष्कळ आहेत, पण मातांचा विचार करणं किंवा मातांच्या पुनर्वसनाचा विचार करणं हा विषय जरा तेवढा होलिस्टिकली पाहायला गेलेला नव्हता आणि त्याच्यामध्ये एक पाहण्याची गरज होती. मग ते काम सुरू केलं. म्हणजे आम्ही गॅप्स पाहत गेलो आणि गॅप्समध्ये कामं केली. असं नाही की जो दुसरा करतोय तर त्यालाच मदत करायची आणि जी गॅप आहे ती फक्त भरून काढणारं काम सुरू करायचं. मग झोपडपट्ट्यांमध्ये बालभवन सुरू केलं, मग युवकांना प्रेरणा देणारं युवा निर्माण सुरू केलं, किंवा नंतर आता शेती पाणी हे प्रश्न खूप महत्त्वाचे झाले ग्रामीण भागातले. मग पाणी फाउंडेशनबरोबर स्नेहालय जोडलं गेलं. मग कातकरी लोकांबरोबर आता शहापूर तालुक्यामध्ये एक काम सुरू केलं. मानसिक आरोग्याच्या प्रश्नामुळं आमच्या पुनर्वसनातला मुख्य अडथळा म्हणजे मानसिक आरोग्य, कारण 90% बायका या कुठल्या ना कुठल्या व्यसनाने पछाडलेल्या आहेत. तर आपण म्हणतो की त्यांचं पुनर्वसन झालं पाहिजे, पण त्यांना शेळ्या कोंबड्या देऊन आणि त्यांना काहीतरी रोजगाराचं शिलाईचं कौशल्य देऊन त्यांचं पुनर्वसन होऊ शकत नाही, कारण त्यांचं रोजचं इकॉनॉमिक्स कोलॅप्स झालेलं आहे. एका बाईला दारूला लागतात 500 रुपये आणि जेवायला लागतात 100 रुपये, आणि तिला आपण काय देऊ शकतो? तिचे 4 मुलं आहेत, तर तिला तुम्ही 200 रुपये रोजगार देऊन तिचं पुनर्वसन होत नाही. तिला तुम्हाला पहिलं रॅशनल करावं लागतं की तिचे व्यसनमुक्त करून तिचं बजेट रोजचं 200 रुपयावर आणलं तर तुम्ही तिचं पुनर्वसन करू शकता. तर हे सगळं आम्हाला समजत गेलं आणि वेगवेगळ्या ह्या विषयांमधले प्रकल्प सुरू झाले. हिम्मतग्राम सुरू केलं 30 एकर जागेवर HIV एड्स पॉझिटिव्ह लोकांचं पुनर्वसन करण्यासाठी. झोपडपट्टीमध्ये आता एक आम्ही आदर्श झोपडपट्टी करतोय, म्हणजे 300 कुटुंबांना 1 लाख रुपये 300 स्क्वेअर फूटचं घर असं आम्ही देतोय. पैकी आमचे जवळपास 30% काम आता पूर्ण होत आलेलं आहे. लोकांना घरं पण दिली. तर असं लक्षात आलं की आपला देश खूप मोठा आहे, 150 कोटींचा देश आहे, आणि एका संस्थेने असे प्रकल्प वाढवून किती काम होणार आहे? तर अनेक संस्थांची सामाजिक कामांची गरज आहे. जसं डॉक्टर साहेब जनकल्याणचं काम करतात, अशा अनेक उपक्रमांची देशाला समाजाला गरज आहे. आणि म्हणून मग आम्ही थोडंसं मागच्या 10 वर्षापासून असं एक दृष्टिकोन ठेवला की आपलं काम जे आहे ते छोट्या आकाराचं, उत्तम गुणवत्तेचं आणि प्रेरणादायक करायचं, आणि त्याच्यातून प्रेरणा घेऊन जे तरुण लोक पुढे येऊन किंवा कोणी व्यक्ती पुढे येऊन काम सुरू करतील त्यांचं हँड होल्डिंग करायचं. आणि ज्या ठिकाणी आम्ही जे काम करतो ते करणारा दुसरा व्यक्ती आम्हाला सापडला किंवा दुसरी संस्था सापडली तर ते काम सोडून द्यायचं. म्हणजे जसं आमच्या संस्थेत फासेपारधी मुलं होते, पण एक आनंद झेंडे नावाचा आमचाच कार्यकर्ता पुढे आला. तो म्हटलं मी संस्था सुरू करतो. मग आपली एक मालमत्ता होती आम्हाला स्नेहालयातला श्रीगोंद्यामधली, ती आम्ही त्याला दिली. आज ते 200 मुलांचा प्रकल्प चालू होतो फासेपारधी मुलांचा, आणि ऊसतोडणी कामगार मुलांसाठी आम्ही काम करायचो. तर एक आमचाच खेडकर सचिन खेडकर नावाचा मुलगा पुढे आला. तो म्हटलं मी शेवगाव पाथर्डी कर्जत, म्हणजे हा सगळा ऊसतोडणी कामगारांचा भाग आहे, तिथे मी प्रकल्प चालवतो. आमच्याकडे एक प्रॉपर्टी होती आणि आम्ही छोटंसं काम करत होतो. आम्ही लगेच ती हँडओव्हर करून टाकली. त्याला म्हणलं तूच काम कर. असंच काम एक स्नेहप्रेम नावाची उपक्रम एक कर्जतमध्ये फारुख बेग म्हणून आमचाच कार्यकर्ता होता युथ कॅम्पमधला, तो म्हणला मी करतो. त्याला आम्ही म्हटलं सुरू कर. आणि मग अशा प्रकारे चांगल्या संस्था शोधायच्या, त्यांची पॅशन प्रामाणिक पाहिजे, त्यांचे हँड होल्डिंग करायचं, यूथ कॅम्प्स घ्यायचे. आम्ही वर्षात 4 वेळा यूथ कॅम्प घेऊन तरुणाईला प्रोत्साहित करतो आणि त्यांना वेगवेगळ्या सामाजिक विषयांमधून त्यांचा तिलिस्मात शोधायला सांगतो. कारण तिलिस्मात म्हणजे काय की जी गोष्ट तुम्हाला सतत प्रेरणा देत राहील. तुम्ही नुसतं हे नाईस आवडला हा विषय म्हणून त्याच्यात फारका नाही काम करू शकत, तर तो विषय असा पाहिजे की तो तुम्हाला सारखा अस्वस्थ करतो, तो तुम्हाला म्हणजे झोपू देत नाही, आणि तुम्हाला दिवसा उजेडी पण सारखं काहीतरी स्वप्न दिसतं की आपल्याला त्यांच्यासाठी हे करायचं आहे. त्याला तो तिलिस्मात तो शोधायला लागतो प्रत्येकाला. तो मला लालबत्तीत सापडला, तो कोणाला झोपडपट्टीत सापडेल, कोणाला चौकात सापडेल, डॉक्टरांना तो युद्धभूमीवर सापडला. तो प्रत्येकाचा तो तिलिस्मात असतो, तो ज्याला त्याला शोधायचा असतो. तर अशी शोधणारी मुलं त्यांना त्यांच्या धडपडीला प्रोत्साहित करून शेवटी आपल्याला प्रश्न सोडवला पाहिजे. संस्था उभी करणं हा उद्दिष्ट नाही आपलं, आपल्याला प्रश्नाला ॲड्रेस करायचं आहे. आणि म्हणून मग खूप तरुण माणसं प्रश्नाला ॲड्रेस करायला लागली तर प्रश्न सुटू शकतो. आणि 4 मोठे बदल घडले म्हणजे आमच्या या अप्रोचमुळे. आम्ही खूप लोकांना बरोबर घेऊन काम केल्यामुळे. हे एकतर स्नेहालयाचं क्रेडिट नाही आहे, पण नगर जिल्ह्यामध्ये 3500 बायका धंदा करतात. आज त्यामध्ये एकही अल्पवयीन मुलगी नाही आहे, आणि त्याचं कारण म्हणजे 700हून जास्त केसेस आणि त्याच्यामधलं कन्व्हिक्शन. आपल्याकडे कायदे खूप चांगले आहेत, पण शिक्षा होत नसल्यामुळे कायद्याचा धाक कोणालाच वाटत नाही.
पण आणि कन्व्हिक्शन का होत नाही, शिक्षा होत नाही, त्याचं महत्त्वाचं कारण आपण म्हणतो नाही पोलीस पैसे खातात, नाही जजेस भ्रष्ट झालेत, ते सगळं काही प्रमाणात खरं आहे. पण खरा मुद्दा असा आहे की आपल्या देशामध्ये गर्दी राहते, सिव्हिल सोसायटी नाही, आणि आपल्याला समजत नाही की आपण साक्षीदार व्हायला पाहिजे, पंच व्हायला पाहिजे. आपण जर कोणाला म्हटलं की तुम्ही व्हा साक्षीदार, तो म्हणतो नाही नाही ते काय माझं काम आहे का. म्हणजे आपल्याला नागरिक म्हणून आपली जी कर्तव्य आहेत, आपली 11 कर्तव्य आहेत घटनेमध्ये लिहिलेली, पूर्वी 10 होती आता 11 झाली, पण आपण ती वाचलेलीच नसतात कोणी, आपण बाकी सगळं वाचत राहतो पण ते नाही वाचत. तर आम्हाला असं वाटतं की सिव्हिल सोसायटीचं क्रिएशन खूप महत्त्वाचं आहे, कायदे खूप चांगले आहेत, पण कन्व्हिक्शन झालं पाहिजे. मग त्याच्यामुळे नगर जिल्ह्यात 3500 बायका आहेत, पण मायनर फ्री ब्रॉथेल्स आहेत, एकाही कुंटणखान्यामध्ये अल्पवयीन मुलगी नाही. त्यानंतर सेकंड जनरेशन प्रॉस्टिट्यूशन बंद आहे, म्हणजे वेश्येची मुलगी परत वेश्याच व्हायची, मुलगा पिंप व्हायचा, ते बंद झालं. ती मुलं आता खूप सन्मानित प्रोफेशनमध्ये आहेत, पोलीस झाले आहेत, IT मध्ये काम करतात, प्रशासनामध्ये गेलेत, तर ते एक चांगलं चित्र आहे. तिसरं, सिफिलिस, गनोरिया यासारख्या आजारांचं 100% निर्मूलन झालं आहे. अगदी 0.1% तुम्हाला HIV प्रिव्हलन्स दिसतो, कारण की आम्ही रिप्रोडक्टिव्ह हेल्थवर खूप काम केलं. आणि मग त्याच्यामध्ये पाथफाइंडर सारख्या संस्था, म्हणजे गेट्स फाउंडेशननी आशियामध्ये त्यांना काम करण्यासाठी प्रोत्साहित केलं होतं, अशा सगळ्या संस्थांबरोबर आम्ही काम केलं. तर असे परिणाम पण दिसत आहेत. पण याच्यामध्ये एक समाजाची संघटित शक्ती आपल्याला उभी करावी लागेल. फक्त आपण खूप उंच काम केल्यामुळे संस्था उंच होईल, पण प्रश्नाचा निकाल लागणार नाही, प्रश्न सोडवायचे आहेत आपल्याला. आणि म्हणून आम्ही असा प्रयत्न करतो आता, आणि आम्ही आता फॉर्मल ट्रेनिंग चालू केलं. ज्यांना उत्साहाने जे लोक संस्था काढतात त्यांना 5 दिवस आम्ही संस्थेत बोलवतो आणि त्यांचं कॅपॅसिटी बिल्डिंग करतो. फायनान्स, HR सगळं त्यांना शिकवायला लागतं. आता संस्था चालवायची म्हणजे तुम्हाला संस्थात्मक मूल्यांप्रमाणे चालवायला लागते. तर हा त्याच्यामागचा भाव आहे की आपल्याला प्रश्नाला ॲड्रेस करायचं आहे, फक्त संस्था उभी करायची नाही आहे. हा खूप मोठा विचार आहे. संस्था उभं राहणं तुलनेने सोपं आहे असं म्हणू आपण. संस्था उभं करणं तुलनेने सोपं आहे, प्रश्नाला ॲड्रेस करणं आणि त्याच्यासाठीची माणसं शोधून त्यांच्यासोबत उभं राहणं, ग्राउंड रूटला काम म्हणतो ते या पद्धतीचं आहे. आणि सर म्हणाले त्याच्यावरनं एक वाक्य आठवलं की अत्याचार घडतो ते दुर्जन वाढत आहेत म्हणून नाही, सज्जन शांत आहेत म्हणून. तुम्ही सज्जनांच्या शांततेला आवाहन करताय की तुम्ही पुढे या, तुम्ही संघटित व्हा, तर ह्या प्रश्नांना भिडण्याची या अशा सर्व संस्थांची आणि व्यक्तींची ताकद वाढणार आहे. सर, तुम्ही लंडनला होता, तुम्ही इथे होता, तुम्ही स्कुबा डायव्हिंग केलं, तुम्ही अनेक गोष्टींमध्ये काम केलं, करून बघितलं, तुम्हाला आवड होती. पुणे, लंडन या भागात तुमचा तसा वावर होता, अगदी ग्रामीण भागापासून तुमच्या बालपणापासून पाहिलं तर. पूर्वेकडची हाक तुम्हाला कशी काय ऐकायला आली? तसं लांब आहे इथनं पूर्वांचल. त्याचं असं झालं की मी एका लेक्चरला गेलो होतो आणि त्या लेक्चरमध्ये एक नॉर्थ ईस्टचा मनुष्य तिथं त्याचे प्रॉब्लेम सांगायला आला होता. तेव्हा मी त्याला विचारले, तुझे प्रॉब्लेम्स तुझ्या एरियामध्ये प्रॉब्लेम्स आहेत का? हे तो म्हणाला आमच्याकडं हे चालूच असतं. मग जरा चौकशी केल्यानंतर नॅशनल मेडिकल ऑर्गनायझेशन म्हणून एक ऑर्गनायझेशन आहे, ती ऑर्गनायझेशन नॉर्थ ईस्टला खूप काम करते. नॉर्थ ईस्टला म्हणजे एंटायर नॉर्थ, म्हणजे काश्मीर, लेह लडाख, त्याच्यानंतर चायना बॉर्डर, भूतान बॉर्डर, बांगलादेश बॉर्डर, बर्मा बॉर्डर. काय असतं की त्या बॉर्डरच्या अलीकडं जी वस्ती आहे तिथं डॉक्टर्स प्रॅक्टिस करायला जरा कचरतात, कारण केव्हाही अटॅक होत असतो आणि म्हणून तिथं डॉक्टर्स जास्त नसतात. आणि त्यामुळे नीड ऑफ मेडिसिन प्रॅक्टिस देअर और मेडिकल हेल्प देअर इज हेल ऑफ अ लॉट. मग तिथं कोण जाणार हा प्रश्न आला. मग तिथं आम्ही जायला सुरुवात केली आणि वर्षामधनं 5-6 तरी आमच्या तिकडे मोठे कॅम्प्स असतात. ॲक्च्युली पुढच्या महिन्यात मी चाललो आहे अरुणाचलला. तिथं आम्ही 15 दिवस असतो, त्यापैकी पहिले 4-5 दिवस किंवा 5-6 दिवस प्रायमरी केअर वर्क म्हणजे GPचं काम करायचं, ऑपरेशनचे पेशंट्स कलेक्ट करायचे आणि मग लोकल हॉस्पिटलमध्ये जाऊन सगळे ऑपरेशन्स करायचे. आता साथीच्या साथी म्हणजे मिझोरम म्हणा किंवा अरुणाचल म्हणा, जे सगळे 7-8 जे आहेत ते सगळे माझे झालेले आहेत आणि माझे काम कंटिन्यू राहणार आहे. हे काम कंटिन्यू करत असताना दुसरी एक महत्त्वाची गोष्ट जी अशी आहे की मी माझ्या कॉर्पोरेशनच्या हॉस्पिटलमध्ये ठाण्याला काम करत असताना एक पेशंट आला आणि तो मला म्हणाला की साहेब, मला तुम्ही औषध देताय ते फक्त 5 दिवसाचं देताय, ते मला 15 दिवसाचं द्या. आता एक लक्षात ठेवा, कोणताही मनुष्य अशी अनयुज्युअल रिक्वेस्ट करायला लागला की तो का करतो हे फाइंड आउट करायचं महत्त्वाचं आहे. असं नाही म्हणायचं की अरे जा नाही देत, नो, दॅट्स रॉंग. मी म्हटलं तुला 15 दिवस कशाला पाहिजेत? तो म्हणाला मी वारीला जात असतो. आता आला वारीला तू जातोय तर तुला 15 दिवसाचे औषध पाहिजेत, देतो म्हटलं मी, पण तुझ्या सगळ्या वारीच्या लोकांना सांग माझ्याकडे येऊन औषधं घ्यायची. पण मला आम्हाला तिथे इंजेक्शन कोण देणार? म्हटलं ठीक आहे, याचा अर्थ असा झाला की मला तिथे जाऊन बघायला पाहिजे.
म्हणून मी माझी छोटी टीम घेऊन फक्त एक संध्याकाळ तिथं जायचं असं ठरवलं होतं. वडील म्हणाले एक संध्याकाळ जाणार असेल तर जाऊ नकोस, कारण त्यांनी वारी 2दा चालली होती. मी तिथं गेलो आणि तिथं पाहिलं हे लोक अत्यंत भक्तीनं बेफाम होऊन चालत असतात. पाण्याचा प्रॉब्लेम, सॅनिटेशनचा प्रॉब्लेम, पाऊस पडला तर त्यांना सगळ्या प्रकारचे रोग होतात आणि चालत असल्याकारणाने त्यांचे पाय दुखणे वगैरे अनन्युमरेबल कंप्लेंट असतात. आणि मी जेव्हा सुरुवात केली 42-43 वर्षापूर्वी, त्यावेळेस तिथं एकही मेडिकल कॅम्प नसायचा. म्हणून मी एक टीम तयार केली, सह्याद्री मानव सेवा मंच नावाची. साधारणपणे 50 जण आम्ही काम करतो. आणि आम्ही आता सुरुवात केली, आम्ही पारंब्याला ड्रिप्स चालू करण्यासाठी पारंब्याला आम्ही ग्लुकोजची बाटली लावायचो. पण आता हळूहळू आम्ही 5 टेंट्स लावतो. पहिल्या टेंटमध्ये आम्ही डॉक्टर सगळे पेशंट्स तपासतात आणि त्यांना हाय क्वालिटीचे मेडिसिन्स त्यांच्या हातात डिस्पेन्स करून देतात. दुसऱ्या टेंटमध्ये सर्व प्रकारची इंजेक्शनं, B1, B6, B12, अँटीबायोटिक, एव्हरीथिंग. साधारणपणे दिवसाला आम्ही 3,000 ते 4,000 इंजेक्शन्स देतो. त्याच्यानंतरच्या टेंटमध्ये ग्लुकोजच्या बाटल्या, म्हणजे सलाईन म्हणा, अँटीबायोटिक म्हणा, सगळ्या ग्लुकोज ड्रिप्स ज्या असतात ज्या हॉस्पिटलमध्ये आपण देतो ते आम्ही देतो. साधारणपणे 300-400 ड्रिप्स आमच्या दिवसाने होतात. त्याच्यानंतर ज्याच्यामध्ये डेंटल वर्क, मायनर बाकीची काय ऑपरेशन्स असतील तर, आणि गायनेकॉलॉजिकल वर्क, आणि शेवटचा टेंट जो माझा आहे जिथं मी मायनर ऑपरेशन्स अंडर लोकल एनेस्थेसिया किंवा प्लास्टर्स हे मी करतो. आणि रात्र झाली की आमचा टेंट उचलायचा आणि वारीच्या पुढे नेऊन ठेवायचा आणि दुसऱ्या दिवशी ते जाताना परत आमच्याकडनं औषध घेतात. असं आम्ही पहिल्यापासून शेवटच्या दिवसापर्यंत करतो. हे सगळं 42 वर्ष फुकट चाललेलं आहे. आणि मित्र हो, कोणतंही काम चांगलं करायचं असलं तर देव तुम्हाला मदत करतो, ही गोष्ट खरी आहे. त्याप्रमाणे आम्हाला आत्तापर्यंत असा काही जास्त प्रॉब्लेम आलेला नाही आहे. आता दुसरी गोष्ट एक छोटीशी सांगायची म्हणजे अशी की डॉक्टर भरत केळकर यांनी आत्ताच सांगितलं तुम्हाला, ते डॉक्टर्स विदाऊट बॉर्डर्समध्ये काम करतात. ते कन्सल्टंट आहेत. मी पण कन्सल्टंट आहे. आणि खरं सांगायचं म्हणजे डॉक्टर केळकरांच्या यांच्या ते लक्षात नसणार आहे, पण मला तिथं MSFमध्ये माझ्या सिलेक्शनच्या वेळेस त्यांचं बघून मी तिथं अप्लाय केलं. म्हणजे ही इज माय गुरु दॅट वे. आणि तिथं गेल्यानंतर जसं त्यांचं सिलेक्शन झालं तसं माझं सिलेक्शन झालं 2-4 वर्षानंतर. आणि तसे ते जसे आर्मी म्हणजे युद्धावर गेले तसेच मी पण तसाच युद्धावर गेलो आहे. फक्त ते दुसऱ्या एरियामध्ये होते. आणि मी आफ्रिकेमध्ये साऊथ सुदानला, जिथं वॉर भयंकर जोरात चालू आहे, सगळ्या प्रकारच्या वॉरच्या इंजुरीज येतात, अशा सगळ्या त्या इंजुरीज त्या मी ट्रीट करत होतो. मी तिथं 6 महिने एकंदरीत काढले. तिथं दुसरा प्रॉब्लेम असा होता की रात्री तुम्ही झोपलं की उठायचं असलं तर फार केअरफुली उठावं लागतं. सगळीकडे काही नाही बघायचं, मग लाईट लावायचं, कारण त्या एरियामध्ये भयंकर विषारी साप आहेत. म्हणजे दिवसा गोळ्यांना चुकवायचं आणि रात्री सापाला चुकवायचं. एवढं असूनही मित्र हो, एक गोष्ट सांगण्यासारखी अशी आहे जी आत्ताच मॅडमनी तुम्हाला इथं स्टेजवर सांगितली की एवढं असूनही मी हा असा विचार केला की आपला देश आणि आपली संस्कृती ही बाहेर जायला पाहिजे. म्हणून तिथले लोक एकमेकाला गुड मॉर्निंग म्हणायच्याऐवजी माला माला असं म्हणतात. तिथल्या लोकांना ते माला माला सोडून त्यांना अगोदर मी नमस्कार करायला शिकवला. त्याच्यानंतर जय श्रीराम म्हणायला शिकवलं. एवढंच नाही, ओम भूर्भुवस्वहा ओम तत्सवितुर्वरेण्यम भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् हेही शिकवलं. सगळे शिकले नाहीत, पण जितके शिकले तितके शिकले. असं करून एकटाच मी सर्जन होतो. तिथं स्पेशालिटीज नव्हत्या, सगळ्याच मला करावं लागायचं. पण देवकृपेने म्हणा, साईबाबाच्या कृपेने म्हणा, काही म्हणा, पण काही मला न होता मी परत आलो. धन्यवाद सर. बरंच सरांना विचारतो, जिवंतपणे तर अनेक आजार होतात किंवा अनेक हाल आपण अपेक्षा भोगतो, पण कोविडच्या काळामध्ये मेल्यानंतरही त्या मृतदेहाचे अत्यंत हाल व्हायचे, अवहेलना व्हायची, आणि त्यासाठी तुम्ही SOP त्या काळात तयार केली होती जी अतिशय महत्त्वाची ठरली. खरं आहे. म्हणजे मी तेव्हा TV बघत असताना मला क्लिप दिसली की मुंबईतल्या एका शासकीय रुग्णालयामध्ये पेशंट आणि मृतदेह पॅरलल आहे तिथे. म्हटलं आता हे इथे नाशिकला येईल, काय करायचं. आणि तेव्हाच मला फोन आला, फोन संघ कार्यालयातनं आला होता की आपल्याला विचारणा झालेली आहे की आपण करायचं का तिथे. तर म्हटलं आपल्याला करता ते येईल, हे मला त्याची प्रोसिजर माहिती आहे. मग ती SOP मुद्दाम केली की 6 जणांचा ग्रुप, 4 जणांना PPE किट घालायचा, बाकी दोघांनी बॅकअप सिस्टीम करायची. PPE किट घालण्याच्या अगोदर सगळ्यांनी खाऊन सगळं करून घ्यायचं तिथे, कारण की नंतर काढता येत नाही तिथे.
आणि ही सगळी केली. सिव्हिल हॉस्पिटल्स आणि पोलीस कमिशनशी कनेक्ट झालं सगळं तिथे. पहिलं जे होते तेच दफनाचं होतं. मी पहिल्यापासूनच त्याच्यामध्ये होतो आणि इतक्या अप्रतिम रीतीने सगळे हे व्हॉलंटियर स्वयंसेवक उभे राहिले आणि त्यांनी स्वतःहून आता बरेच म्हणजे जवळजवळ नाशिकमध्ये 110 पर्यंत असं अंत्यसंस्कार केले तिथे. आणि ह्या स्वयंसेवकांनी फक्त जे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती शववाहिकेचे होते किंवा स्मशानामध्ये अग्नी देणारे होते त्यांचे स्वतः इन्शुरन्स काढले. हे खूप चांगलं म्हणजे ही टीम खूप चांगली डेव्हलप झाली. आणि हे बघून तेव्हा ऑनलाईन मला विचारणा झाली. मी सुरतसाठी असं ऑनलाईन ते SOPs दिल्या सगळ्या. पिंपरी चिंचवडला दिल्या. पिंपरी चिंचवडला तर आम्ही नाशिकला केल्या त्यापेक्षाही बऱ्याच जास्त पद्धतीने केल्या. खूप वेगळे अनुभव आले खरे ह्याच्यामध्ये की हे उगाचच असे बाजूला राहत नाही. कधीकधी त्यांचे नातेवाईकच ॲडमिट असतात, कधी नातेवाईक वारलेले असतात, कधी ते भीत असतात तिथे आणि कधी तिथे येतच नाही त्याच्यामुळे की नाही आम्हालाही होईल पण तुम्ही करा असं सांगणारे काही स्वार्थी लोक पण असतात तिथे. त्याच्यामुळे अशा इंटेन्स एक्सपिरियन्सला माणूस खरा काय ते दिसतो आणि आपल्याला वाटतं की नाही हे आपण असं कार्य कुठे प्रॉब्लेम दिसला तर आपण काय करता येईल असा विचार केला तर समोर येऊ शकतं तसं. माणूसपणाचा कस म्हणतो तो अशा काळामध्ये लागतो आणि अशी लखलखीत माणसं आज आपल्याला संमेलनात भेटायला आली आहेत की जी माणुसकीच्या कसोटीवरती सुद्धा तितकीच लखलखीत आहेत. जितकी तुम्ही एक डॉक्टर म्हणून जितके उत्तम आहात तितकंच माणूस म्हणून सुद्धा त्यांचं लख्ख असणं आपल्याला या निमित्ताने जाणवतं आहे. मला तुम्हाला विचारायचं आहे सर, तुम्ही दोन खूप तुमच्या सगळी कामं ऐकत असताना मानवी तस्करी हा एक विषय तुमच्या बोलण्यामध्ये आला आणि काही विषय असे आहेत की त्याला आतूनच विरोध होऊ शकतो. मानवी तस्करी हा तर पूर्णपणे अमानवी असा विषय आहे. एक मोठं रॅकेट त्याच्या पाठीमागचं आणि ते बंद करत असताना धोक्यांना सामोरं जाणं हेही आहे. इतक्या संवेदनशील आणि इतक्या मोठ्या आणि धोका असलेल्या विषयांना जसा या दोघांना युद्धावर जाताना जीवाचा धोका होता तसं तुम्हाला सुद्धा तुमच्या काही प्रोजेक्टमध्ये जीवाचा धोका होता असं तुमचं सगळं बोलणं ऐकताना लक्षात आलं. याला कसे तुम्ही सामोरे गेलात? एका अर्थाने तिघही तुम्ही एक वेगळ्या प्रकारचं युद्ध आपापल्या जमिनीवरती खेळत आहात. तर या तुमच्या युद्धामध्ये असलेल्या जीवाच्या धोक्याला तुम्ही कसं सामोरं गेलात? पहिली एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे असे जे आपण जेव्हा सामाजिक प्रश्नाची लढाई करतो तर ती व्यक्तिगत करायची नसते. तुम्हाला एक संघ बांधणी करायला लागते, एक टीम बिल्डिंग करायला लागते. आणि आता म्हणजे ज्या ठिकाणी आम्ही काम करत होतो तिथे तुम्ही सिस्टीमवर भरोसा ठेवू शकत नाही. कारण मी थोडं जबाबदारीनंच सांगतो आणि अनुभवाने सांगतो की कोणताही बेकायदेशीर व्यवसाय हा पोलिसांच्या परवान्याशिवाय सुरूच होऊ शकत नाही, लक्षात ठेवा. आणि हे म्हणजे व्यवहारामध्ये ते आहे, तसं आहे आणि याच्यात काय बदल व्हायला पाहिजे खूप. पण आपण जर म्हणलं की मी खूप अनुभव घेतले की मी अमक्या कुंटणखान्यात एक 14 वर्षाची मुलगी बंगालमधून आणून ठेवलेली आहे किंवा बांगलादेशमधून आणलेली आहे आणि ती आपण सांगायला गेलं त्याची पद्धत अशी होती पूर्वी की एक पंटर पाठवायचा, मग तो बनावट गिराईक असणार आणि मग ते रेड करणार पोलीस, तो पैसे देणार, त्या नोटेवर त्याचे ते कोण म्हणजे ट्रॅडिशनल. पोलिसांनाच माहीत नव्हतं कायदे किती बदलले. आणि तुम्ही सुप्रीम कोर्टच्या जजला कायदा सांगू शकता पण तुम्ही कॉन्स्टेबलला सांगू शकत नाही. कारण त्याच्यासाठी त्याचा साहेब जे सांगतो तो कायदा आणि त्याचं असं मत असतं की आपल्यासाठी तो जे सांगतो तो कायदा. तर ही खूप आपल्या इथं पोलीस यंत्रणा अजूनही जराशी ब्रिटिश पद्धतीची आहे विचार करण्याच्या बाबतीत, म्हणजे कार्यशैलीमध्ये. त्यामुळं तुम्हाला कोणीतरी प्रोटेक्शन करणार आहे. तुम्ही कायद्याची भाषा बोलता किंवा घटनात्मक अधिकार, बाल हक्क, महिला हक्क याच्याबद्दल तुम्ही सजगतेनं काम करता म्हणून सिस्टीम तुम्हाला प्रोटेक्ट करणार आहे असं काही होत नाही. तर तुम्हाला तुमची स्वतःची एक संरक्षण देणारी टीम तयार करायला लागते. आणि मी तुम्हाला सांगतो की आम्ही असा अनुभव घेतला, अनुभवाने आम्हाला लक्षात आलं काय करायला पाहिजे. एकदा 95 साली आम्ही 7 मुली रेस्क्यू केल्या. त्यातले 1-2 नॉर्थ ईस्टच्या होत्या, एक कर्नाटकची होती, 2-3 बंगालमधनं आलेल्या मुली होत्या आणि एक मराठवाड्यातनं आलेली मुलगी होती. तर ती रेस्क्यू केल्यानंतर काय झालं की आम्ही उत्साहाच्या भरात ते केलं आणि नंतर तिथले जे ब्रॉथेल कीपर होते ते सगळे नेक्सस असतं त्यांचं सगळ्यांचं आणि सगळेच म्हणजे गुंड, तिथले गँग्स सगळं असं ऑपरेट एकमेकांशी कनेक्टेड असतं.
तर त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही आता इथे यायचं नाही परत रेड लाईट एरियामध्ये, कारण तुमच्यामुळं आमचे पैसे बुडले. कारण त्यांनी 20,000 25,000 रुपये देऊन सोनागाची वगैरे वेगवेगळ्या ठिकाणाहून मुली विकत आणलेल्या होत्या आणि त्यांना ते पैसे वसूल होण्याच्या आतच त्या मुली रेस्क्यू झालेल्या होत्या. तर सगळेच आमच्यावर खूप नाराज होते आणि त्यावेळेला आम्हाला त्यांनी सांगितलं की आम्हाला तर 7 दिवसाच्या आत मुली तुम्हीच परत आणून द्यायच्या. आता त्या मुली कोर्ट कमिट झालेल्या होत्या, पण त्यांचं म्हणणं नाही तुम्ही तुमच्यामुळं रेड झाली, तुम्हीच टिप दिली. आणि पोलिसांनी त्यांना सांगितलं की आम्हाला कोणी सांगितलं, म्हणजे याच्यामध्ये पोलीस हॉस्टाईल झालेले होते. आणि आपल्याला ते म्हणजे खरं तर हळूहळू समजत जातं या गोष्टी कशा कशा होत असतात त्या. आणि मग आम्ही खूप घाबरलो आणि त्यांनी आम्हाला नंतर परत आम्ही जात राहिलो रेड लाईट एरियात, कारण आमचं मुलांच्या सोबतचं काम होतं, महिलांच्या सोबतचं काम होतं. महिलांचं खूप स्वागत होतं, महिला आमचं खूप स्वागत करायच्या. प्रश्न ब्रॉथेल कीपर्सचा, पिम्सचा वगैरे लोकांचा होता. तर त्यांनी आम्ही परत गेल्यानंतर आम्हाला एकदा सांगितलं की आता जर तुम्ही परत आले तर आम्ही तुम्हाला HIV इंजेक्शन देऊ. आमच्याकडे आता खूप HIV बायका आहेत. ॲक्च्युली ती काल्पनिक किंवा खरं असेल, पण ते ऐकून आमच्यातली बरीचशी लोकं घाबरली की आपण नको करायला. मग आम्ही 2-3 महिने सिनेमाला जात नव्हतो. काय सिनेमा थिएटरमध्ये गर्दी असते, कोणी तुम्हाला काय टोचलं तर काय कळतं, म्हणजे सायकोलॉजिकल एक फोबिया होता. पण नंतर आमच्या असं लक्षात आलं की ती मुलं बोलवत आहेत, बायका बोलवत आहेत, त्यांच्यासाठी आपण काम करतो आणि नाही त्या लोकांना घाबरून आपण जायचंच नाही, हे चुकीचं होईल. आपण जायलाच पाहिजे. काय मार्ग काढायचा? आम्ही आमचे होता होईल तेवढे मित्र गोळा केले, 20-1 मित्र, आणि आम्ही सगळे एकत्र गेलो आणि आम्ही जाऊन सांगितलं की आम्ही तुम्हाला एवढंच सांगायला आलो की आमच्यात एकही जण पॉझिटिव्ह झाला की त्याचंच रक्त घेऊन तुम्हाला आणि तुमच्या इथल्या प्रत्येक व्यक्तीला आम्ही ते टोचल्याशिवाय राहणार नाही, एवढंच सांगायला आलो. तुम्ही कोणालाही जायचं जाऊन सांगा. आणि त्या दिवशी पहिल्यांदा आम्ही त्या लोकांच्या डोळ्यामध्ये भीती पाहिली आणि आमच्या लक्षात आलं की ते पोलिसांना घाबरत नाहीत, ते कशालाही घाबरत नाहीत, कारण त्यांना माहिती की सगळं मॅनेज करता येतं. पण ज्याला म्हणू की तरुणांच्या संघटित शक्तीला समोर ते टिकू शकत नाहीत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमची भूमिका नैतिक पाहिजे, कायदेशीर पाहिजे, तर तुम्हाला आपोआपच एक प्रोटेक्शन असतं, ते परमेश्वराचं सुद्धा असतं. तसं भूमिका आपली नेहमी ट्रान्सपरंट, नैतिक आणि कायदेशीर पाहिजे. आणि त्याचबरोबर सिव्हिल सोसायटीची साथ सोबत आपल्याला पाहिजे. आपण जर एकट्याने मोठ्या सामाजिक प्रश्नावर काम करायला गेलं तर लोकांना फार वाईट अनुभव येतात आणि ते माहिती आहेत आपल्या सर्वांना. पण आम्ही पहिल्यापासून हा सामाजिक प्रश्न आहे आणि तो समूहाच्या निर्मितीमधून सोडवायचा आहे अशी भूमिका ठेवल्यामुळं बऱ्याच प्रश्नांमध्ये आम्हाला बदल घडवता आला आणि तो टिकवता पण आला. कारण बदल असा घडतो आणि नंतर 4 दिवसांनी 4 महिन्यांनी काही दिसत नाही परत, तिथे पहिले पाडे 55 झालेले असतात. तर बदल टिकवण्यासाठी तुम्हाला सतत एक संघटित शक्तीचा सातत्यपूर्ण उपयोग करायला लागतो. मला वाटतं या स्ट्रॅटेजीमुळे आणि तरुण लोकांचं एकत्र जोडल्यामुळे या कामामध्ये ह्या गोष्टी शक्य झाल्या. एक गोष्ट आणखीन एक ॲड करतो. स्नेहालय HIV एड्सच्या प्रश्नाशी झुंजत होतं तेव्हा अनेक डॉक्टरांचं सहकार्य मिळालं. आम्ही ज्या महिला डॉक्टरांकडे जात होतो रुग्णांना घेऊन, त्या डॉक्टरांना स्वतःला HIV इन्फेक्शन झालं. एकावेळी रक्त तपासणीच्या वेळी त्यांना चुकून ती बाधा झाली, पण त्या घाबरल्या नाहीत आणि त्यांनी काम एकही दिवस सोडलं नाही. अशी डॉक्टर मंडळी, अशी समाजातली मंडळी स्नेहालयाच्या बरोबर उभी राहिली. त्यामुळं नीतिधैर्य वाढायला खूप मोठी मदत झाली. विश्वासजी, तुम्ही खरं म्हणजे 100 खाटांचं हॉस्पिटल, जगात भ्रमंती, पण तरीही जेव्हा जांभूळपाड्याला जेव्हा आपत्ती कोसळली किंवा किल्लारीला भूकंप झाला तेव्हा तुम्ही पटकन तिथे धावून गेलात. काय झालं की आम्ही जेव्हा ही संस्था स्थापन केली, सह्याद्री मानवसेवा मंच, ज्याच्यामध्ये डॉक्टर्स, नर्सेस अँड पॅरामेडिक्स पण होते, त्यावेळेस मग कोणतीही नॅशनल इमर्जन्सी झाली की आपण जायला पाहिजे असं आम्ही ठरवलं. भिवंडीला रायट्स झाले असताना ॲक्च्युली मी माझी ॲम्ब्युलन्स बुलेट्स चालू असताना त्या बॅड एरियामधनं, राईटनिंग एरियामधनं काढली, कारण सिव्हिल हॉस्पिटलमध्ये खूप पेशंट्स होते आणि त्यांना खूप लागलं होतं आणि त्यांना खूप मदत करायला पाहिजे होती. तिथं जाऊन 48 तास कंटिन्युअस आम्ही ऑपरेशन्स केली. त्याच्यानंतर मग मात्र आम्ही पेरिफेरीमध्ये येऊन रिहॅबिलिटेशनला संपूर्ण तिथं मदत केली. 15 ते 20 दिवस काम केली. त्याच्यानंतर जांभूळपाडाला जेव्हा पूर आला होता, तो पूर आल्यानंतर काय झालं होतं की त्यावेळेस ठाण्याचे आनंद दिघे म्हणजे शिवसेना चीफ ते फार ॲक्टिव्ह होते आणि त्यांनी मला निरोप पाठवला की तुमची टीम घेऊन ताबडतोब या. दुसऱ्या दिवशी आम्ही तिथे गेलो आणि जिथं आम्हाला वाटलं की आम्ही त्यांना खूप मदत करू वगैरे वगैरे, पण तिथल्या लोकांना, राहिलेल्या लोकांना खायला काही नव्हतं, प्यायला काही नव्हतं. त्यामुळे त्यांची इतकी सेवा करावी लागली. ही सेवा करता करता 4 आठवडे कसे गेले आम्हाला कळलं पण नाही.
त्याच्यानंतर काय झालं की एक गुरुवारी रात्री घर हादरलं, अरे काय झालं काय माहीत नाही. नंतर लक्षात आलं, माझ्या एका नातलगाने मला फोन केला, लातूरला असतो, इथं मोठा भूकंप झालेला आहे. मी लगेच तिथल्या जवळपास आता बेला प्रॉपर्टीला भयंकर इंडस्ट्रीज आहेत, त्या इंडस्ट्रीजच्या अशा CEOजना फोन करून त्यांच्याकडनं कपडे, धान्य जे काय मिळेल ते घेऊन दुसऱ्या दिवशी आम्ही लिटरली 48 आवर्समध्ये आम्ही तिथं खिलरी नावाचं जे गाव आहे तिथं पोचलो होतो. आणि तिथं आम्ही सगळ्यांना मदत करायला खूप सुरुवात केली. पण मित्र आम्ही गेलो होतो तिथं डॉक्टर म्हणून, पण आम्हाला हमालाचं काम करावं लागलं. त्यात आम्हाला काही वाईट वाटलं नाही, कारण प्रेत किंवा ॲनिमल्स जी एक्सपायर झाली होती त्यांची प्रेतं उचलून, एक मोठा खड्डा होता 40 बाय 40चा, तिथं प्रेतं जळत होती, कुणाची काय काय माहीत नव्हतं, तिथं ते नेऊन त्या जाळायचं एवढंच आम्हाला माहिती होतं. आणि ते कामाला आम्हाला 48 तास खूप करावं लागलं, कारण त्यावेळेस पाऊस आला. पाऊस आल्यानंतर ही प्रेतं कुजायला लागली, त्यामुळे आम्ही बाकी काहीही काम न करता ती कामं केली. त्याच्यानंतर मेडिकलचं काम केलं. आणि शेवटचं काम म्हणजे तिथले लोक जे होते, लंगरचे जैन लोकांनी खूप अनाज आणला होता आणि लंगर्स तयार केले होते, तिथल्या लोकांना ती मदत करायची म्हणून आम्ही ते करत होतो. अशी बरीच कामं केलेली आहेत. आता सांगणं जरा डिफिकल्ट आहे. सामाजिक काम हा अंतःप्रेरणेचा विषय असतो. त्याचा बाहेर कुठेही कोर्स नाही आहे. तो तुम्हाला आतनंच तुमचा पोर्शन, तुमचा कोर्स, तुमचं फील्ड तुम्हाला निवडायला लागतं. या वयाचे तुम्ही होता तेव्हा तुम्ही काय विचार करत होता ते तुमच्या तिघांच्याही मनोभूमिकेतनं आमच्यापर्यंत पोहोचलं. कारण एका रात्रीतनं जसा स्टार होत नाही ना, तशी ह्या कामाची प्रेरणासुद्धा एका रात्रीतनं मिळत नाही. ती तुमच्या कुटुंबातनं असायला लागते, ती तुमच्या सजग संवेदनशीलतेमधनं असायला लागते. आणि सगळं शिकवता येतं, संवेदनशीलता शिकवता येत नाही, ती असायला लागते. ती वाढवायची असेल, ती अधिक उत्तम करायची असेल तर अशा काही लोकांना सातत्याने सामोरं जाणं, त्यांना ऐकणं, एवढं मात्र आपण नक्की करू शकतो. या सगळ्या सत्राचा उद्देशच हा होता की तुमच्यामधल्या संवेदनशीलतेला आम्हाला फुंकर घालता आली आणि तुमच्या एखाद्याच्या माध्यमातून उद्या असं एखादं काम उभं राहिलं तर ते या संमेलनाचं, रयतचं सगळ्यात मोठं यश असेल की अशी मुलं प्रेरणा घेऊन इथनं बाहेर पडतायत. यासाठी हा सगळा घाट होता. आमच्या या सगळ्या तरुण युवा मित्रांना काय सांगाल तुम्ही तिघही जण तुमच्याकडनं? 1 सेकंड बोलायचं होतं मला. जरूर. मला हा प्रश्न बऱ्याच लोकांना विचारला की कोणतीही डेंजर गोष्ट करायची असली, कोणतीही ॲडव्हेंचरस गोष्ट करायची असली लोकांच्यासाठी, तर तुम्हाला ही प्रेरणा कुठनं मिळते? एक तर आता सांगितल्याप्रमाणे ही प्रेरणा तुमच्यामध्येच असायला पाहिजे आणि तुमचं ट्रेनिंग असतं. मग एखादा प्रॉब्लेम सॉल्व करायचा असला तर तो काय आहे त्याचा अगोदर अभ्यास करावा लागतो. म्हणजे यू हॅव टू स्टडी युअर एनिमी. आणि ते अचीव करण्यासाठी आपल्याला किती वेळ द्यायचा आहे आणि त्यासाठी किती मेहनत करायची असते, हे सगळं फिक्स झाल्यानंतर मी माझे डोळे मिटतो आणि मला सक्सेस मिळण्याची खात्री पटते जेव्हा मी स्मरण करतो शिवाजी महाराजांच्या निधड्या छातीचं. थँक्यू व्हेरी मच. भारत माता की, भारत माता की. धन्यवाद. मला असं सांगावंसं वाटतं की तुमच्या प्रत्येकाच्या समोर काहीतरी समाजासाठी करण्याचं एक स्वप्न आहे. मला वाटतं आपण म्हणतो समाजासाठी, पण ते खरं तर आपल्या स्वतःसाठीचंच काम असतं. आपल्याला स्वतःला ते उन्नत करतं आणि चांगला माणूस बनवतं. तर मला असं वाटतं की ते उद्यासाठी काही ठेवू नका तुम्ही. तुम्हाला आज आत्ता ताबडतोब 1 तास रोजचा, आठवड्याचा 1 दिवस, सुट्ट्या तुमच्या दिवाळीतल्या आणि उन्हाळ्याच्या, सामाजिक संस्थांमध्ये जा, सामाजिक कार्यकर्त्यांसोबत स्वतःला जोडून घ्या आणि त्यांच्या सेवा कामाचा अनुभव घ्या. म्हणजे तुम्हाला आपल्या समाजाचा तळ दिसेल. ही पहिली गोष्ट. आणि कदाचित तुमच्यामध्ये एक संस्था आहे तुमच्या आतमध्ये, ती संस्था तुमची बाहेर येईल जर तुम्ही या अनुभवाला जाताल तर. आणि शेवटचीच गोष्ट म्हणजे महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे मला पण वाटायचं की माणसं कुठनं येतील आणि पैसे कुठनं येतील ना. प्रत्येकाला चांगलं काम करायचं असतं, 2च प्रश्न असतात, माणसं कुठनं येतील, पैसे कुठनं येतील. तर मी आपल्याला सांगू इच्छितो की दारिद्र्य हे फक्त कल्पनेचं असतं. ज्याच्याकडे कल्पनांची समृद्धी आहे ना त्याच्याकडे प्रत्येक गोष्टीवर मात करण्याची एक क्षमता. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. थँक्यू सर. आणि त्याच्यासाठी मात्र तुम्हाला प्रत्यक्ष समाजासोबत थोडंसं आज आत्ता ताबडतोब काम करायला पाहिजे, तर तुम्ही कल्पनांनी समृद्ध होणार. थँक्यू. व्हेरी वेल सेड.
समोर कितीही अशक्य गोष्ट दिसत असली तर त्या ठिकाणी आपण नक्की काहीतरी करू शकतो हा विश्वास बाळगा. तुमच्यासमोर नक्की मार्ग लाभेल. आपलं जे ज्ञान आणि आपले कौशल्य म्हणजे स्किल्स हे आपण हृदयाशी जपलेल्या मानवी मूल्यासाठी वापरणं म्हणजे स्वधर्म आहे. वेल सेड सर, थँक्यू व्हेरी मच. या तिघांनीही एका वेगळ्या उंचीवरती फक्त या सत्राला नाही, हे ऐकणाऱ्या सगळ्यांना सुद्धा नेऊन ठेवलेलं आहे. त्यामुळे त्या उंचीबद्दल मी तुमच्या तिघांचेही आभार मानते. आणि मला असं वाटतं स्टँडिंग ओवेशन आपण यांना दिलं पाहिजे, या तिघांनाही. या तिघांचंही काम अबाधित राहो म्हणणं, असं म्हणणं म्हणजे समाजासाठी काहीतरी सतत कमतरता राहणं म्हणण्यासारखं आहे. उलट यांचं काम लवकर संपावं असं जर म्हणलं तर त्या सगळ्यात उत्तम शुभेच्छा असतील. पण तोपर्यंत आपल्या सगळ्यांच्या वतीने या तिघांच्याही प्रति कृतज्ञता व्यक्त करते. रयत शिक्षण संस्था, जागतिक मराठी अकादमी दोन्ही संस्थांच्या वतीने मनापासून आभार.